7 जून 2016 संध्याकाळचे 4:15 औरंगाबाद पुणे हायवे. मुसळधार पाऊस पडत होता. 100 मीटरच्या समोरचं काही दिसत नव्हतं. नेहमीप्रमाणे याही वर्षी हवामान खात्याचे सगळे अंदाज वाहून नेत त्याचं बरसणं सुरू होतं. विदर्भात तर 2-3 दिवसांपासूनच जमीन ओली झाली. उन्हामुळे जमिनीपासून मोकळी झालेली माती पाण्यासोबत वाहत होती. तिचा लालसर रंग उताराच्या दिशेनं धावत होता. पावसाच्या वेगाशी जुळवून घेत प्रियल गाडी चालवत होती. गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात पावसाच्या धारा जास्तच जाणवत होत्या. काच साफ करण्यासाठीचं वायपर सतत फिरत होतं. जवळपास 2 तास झाले असतील त्यांना औरंगाबाद सोडून. आदित्य मागच्या सीटवर मोबाईलवर गेम खेळत बसला होता, तर रविकुमार समोर शून्यात पाहत होता. प्रियलचं लक्ष समोर गाडी चालवण्याकडे होतं. गाडीमध्ये मंद आवाजात धीरे धीरे से मेरी जिंदगी में हे गाणं वाजत होतं. कारवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर ते गाणं अधिकच खुलून आलं होतं. प्रियलनं अचानक गाण्याचा आवाज कमी केला तरी रवीचं तिच्याकडे लक्ष गेलं नाही. काय विचार करतोयस रवी? नाही, काही नाही. असं कसं? एवढा सुंदर एका तालासुरात बाहेर पहिला पाऊस पडतोय. वातावरण किती छान आहे. पुन्हा पुन्हा ऐकत राहावं असं गाणं वाजतंय. सर्वात आवडता अगदी तुझा जिगरी यार तुझ्या सोबत आहे. वरून बोनस म्हणून एक तरुणी सोबत आहे. स्वतःच्या गाडीनं आपण या अशा वातावरणात हायवेवर लॉंग ड्राईव्हला जातोय. आनंदी होण्यासाठी एखाद्याला आणखी काय पाहिजे? तू मात्र असा चुरगाळलेल्या कागदासारखा चेहरा करून बसलायस. नाही, तसं काही नाही. म्हणजे आनंद न घेण्याइतका तर मी अरसिक वगैरे मुळीच नाही. उलट आवडतात मला अशा गोष्टी. डोक्यावर काही ओझं नसतं ना, तर इथंच गाडी उभी करून मनसोक्त भिजलो असतो. पण गेल्या 10-12 तासात अशा काही घटना घडतायत ज्यामुळे डोक्यावर प्रचंड ताण आलाय. खरं तर आजूबाजूचं हे वातावरण आणि डोक्यात पूर्णपणे त्याच्या विरुद्ध विचार, त्यामुळे माझा मेंदू न्यूट्रल झाला असं वाटतंय. म्हणून कदाचित समाधी लागली असेल. थोडा आवाज वाढव ना. माझ्या आवडीचं गाणं लागलंय. चेहऱ्यावर एक प्रकारे गोड हसू आणत प्रियलनं गाण्याचा आवाज वाढवला आणि गाण्यासोबत ती गुणगुणू लागली. रवीनं डोक्यातील विचार झटकून टाकले. तो आता थोडा ऐसपैस बसला. काचेतून बाहेर बघत त्यानं तिला विचारलं, न्यायालयातून बाहेर पडल्यावर मी तुला गाडीत तुझ्या घराकडे घ्यायला सांगितलं होतं, पण तू काही न ऐकताच सोबत निघालीस, असं का? ती थोडीशी घुटमळली. सहजच तिची नजर समोर मधोमध असलेल्या आरशावर गेली. अगदी नैसर्गिकपणे तिनं क्षणभर स्वतःला आरशात न्याहाळलं आणि समोर पाहत म्हणाली, मी घरी जाऊन तरी काय केलं असतं? काय म्हणजे? तुला माहितीये ना आपल्यासमोर किती अवघड परिस्थिती आहे. एका महत्वाच्या व्यक्तीचा इथं खून होतो, त्यातला मी एक गुन्हेगार म्हणजे तसा आरोप आहे. पोलिसांच्या नियमाला कोलून देत आपण पळून जातो आहोत. तो ऑफिसर आपल्या मागे हात धुवून लागलाय. तुला हे सगळं माहीत असूनही तुझं लेक्चर प्रेझेंटेशन सोडून तू आमच्यासोबत येतेस. थोडंसं जगून पाहायला काय हरकत आहे डॉक्टर? म्हणजे? रवीनं विचारलं. रवीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून प्रियल खळखळून हसू लागली. तिला एवढं निखळ हसताना रवी प्रथमच पाहत होता. अरे, पण एक महत्वाची गोष्ट तू विसरलास. तुम्हाला जामीन मी दिलाय आणि त्यावर माझ्या सह्या आहेत. तुम्ही जर औरंगाबाद सोडून पळून गेलात तर पहिली आरोपी मी आहे. माझ्यावर गुन्हा नोंदवलेला असताना तिथं त्या कटकटीत अडकण्यापेक्षा तुमच्यासोबत गुन्हेगार म्हणून फिरलेलं काय वाईट? तुझं काय म्हणणं आहे आधी यावर? आदित्यकडे नजर टाकत ती म्हणाली. 100% खरंय, याला काय समजणार? मोबाईलमध्ये पाहत आदित्यनं रवीला टोमणा मारला. बरं, आपण योग्य मार्गाने जातोय ना? नाहीतर काय? रवीनं विचारलं. डॉक्टर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. कधी काय होईल काही सांगता येत नाही. सध्या एक जरी निर्णय चुकला तर ते आपल्याला महागात पडेल, प्रियल म्हणाली. प्रियल, निर्णय चुकीचा की बरोबर हे आपल्याला माहित नाहीये. येणारा काळच ते ठरवेल. सध्या तरी आपण मिळालेल्या माहितीनुसार चालणार आहोत. दुसरा पर्यायच नाही. आणि हो, त्या घड्याळाच्या मागे मिळालेली माहिती आपल्याला एक पत्ता सांगते आहे. डॉक्टर सोनवणे, खोली क्रमांक 406, जुली रेसिडेन्सी, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी, मुंबई. बस,
आपल्याला आता तिकडेच जायचंय. हे डॉक्टर सोनवणे कोण असतील? प्रियलनं विचारलं. ते त्यांना आणि न्यायाधीशांनाच माहीत. आत्तापर्यंत जे काही घडलंय ते सारं ठरवून आणि जाणून बुजून झालंय. यात मला कुठे चुकून किंवा योगायोग वाटत नाही. घड्याळाच्या मागे सोनवणेचा पत्ता आहे म्हणजे त्या डॉक्टरला नक्की काहीतरी माहीत असेलच. रवी अंदाज लावत म्हणाला. काय माहीत असेल? जे आपल्याला माहीत नाही. आपल्याला काय माहीत नाही? आपल्याला खरं तर काहीच माहीत नाही प्रियल. मी आत्ता जे बोललो की सारं ठरवून होतंय त्यात योगायोग काहीच नाही. एक गोष्ट मात्र खरी की ठरवणारं दुसरंच कुणीतरी आहे. आपल्या हातात काहीच नाहीये, आपण फक्त मोहरे आहोत या खेळातले. न्यायाधीशांची आत्महत्या ही आत्महत्या नसून खून आहे हे जेव्हा आपण शोधलं तेव्हा वाटलं होतं आपण अर्धा डाव जिंकलो. पण आत्ता कळतंय की हा काही वेगळाच घोळ आहे. जेवढा विचार केला होता तेवढं सरळ नाहीये हे. न्यायाधीश दीक्षित, तो आयबी ऑफिसर किंवा आणखी कोणीतरी कदाचित हा बुद्धिबळाचा खेळ मांडला असावा. आपण मोहरे आहोत त्या खेळातले. फक्त पुढे सरकतोय. परतीचे मार्ग कायमचे बंद होत आहेत. या खेळातून आपण कधी बाहेर पडू हे सांगता येत नाही. हा दीक्षित मात्र बाहेर पडले आपल्याला तसंच सोडून. या खेळातील राजा किंवा वजीर कोण आहे तेही आपल्याला माहीत नाही. एवढंच काय कुणाला हरवायचंय तेही आपल्याला माहीत नाही. हा खेळ कुणी सुरू केलाय आणि का हेही माहीत नाही. विशेष म्हणजे या बुद्धिबळाची घरं किती याबाबतही आपण अंधारात आहोत. आपण नुसतं एक एक घर पुढं सरकायचं. कधी काळं घर तर कधी पांढरं, एवढीच एक गोष्ट आपल्या हातात आहे. ऑफिसर माने एक एक घर पुढे सरकतोय. आपण ज्या सोनवणेला भेटायला जातोय तोही या खेळातील एक खिलाडी असेल. बचावात्मक खेळत एक एक चाल खेळणं एवढंच आपण करू शकतो. हा, सध्या एक गोष्ट मात्र खरी की हा ऑफिसर माने जरी प्याद्यासारखा एक एक घर पुढे सरकत असला तरी त्याच्या आडोशानं कुणीतरी तिरपी चाल खेळण्याच्या तयारीत आहे. डॉक्टर, 1 मिनिट. रवीला अर्धवट थांबवत आदित्य म्हणाला. म्हणजे तुला म्हणायचे की आयबी ऑफिसर सुद्धा दुसऱ्याच्या चालीनं चालतोय? अर्थातच, तोही आपल्यासारखाचे आधी. कशावरून? कारण जर तोच या सर्व गोष्टीचा करता धरता असता तर हॉटेलमध्येच त्यानं आपल्याकडून बुद्धमूर्ती घेतली असती. कदाचित आपली खोलीही त्यानं सील केली असती. बुद्धमूर्ती केवळ एक प्राचीन वस्तू नसून त्यामागे काहीतरी अर्थ आहे हे त्याला माहीत होतं आणि आपला वापर करून त्याला तो अर्थ पाहिजे. एवढा मोठा प्लॅन करणं मला नाही वाटत त्याचं एकट्याचं काम असावं, रवी म्हणाला. अच्छा, म्हणजे तो आपल्यावर दबाव आणल्याचं भासवतोय, भीती घालतोय, पण प्रत्यक्षात तो आपल्याकडून काम करवून घेतोय, असंच ना? आदित्य म्हणाला. करेक्ट. वरवर जरी हा गुंता वाटत असला तरी जाणून बुजून टाकलेलं हे जाळं आहे. अगदी पद्धतशीरपणे टाकलेलं जाळं. आणि अर्थातच याची पहिली शिकार आपण आहोत आणि पहिला शिकारी ऑफिसर, रवी पुढे म्हणाला. न्यायाधीशांनी आपल्याला इथं बोलावणं, त्यासाठी त्यांनी केलेली तयारी, परांजपे, हे खोटं नाव घेऊन रचलेलं नाटक, बुद्धमूर्ती आपल्याला देण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यांच्यावरची पाळत, त्यांचा मृत्यू, आपल्याला पकडणं, हे सगळं एकात एक गुंतलेलं जाळं आहे. मॉर्च्युरी बाहेर आयबी ऑफिसर विचकट हसत होता, म्हणजे त्याला नक्की माहीत होतं की आपण न्यायाधीशांच्या केबिनमध्ये आहोत. त्यावेळी आपल्याला पकडणं त्याला सहज शक्य होतं, पण त्याला आपल्याला जाऊ द्यायचं होतं. न्यायालयातून बाहेर पडल्यावर त्यानं केलेलं हास्य बरंच काही सांगून गेलं. रवीनं गाण्याचा आवाज वाढवला. यानंतर बराच वेळ कोणी काहीच बोललं नाही. बाहेर पाऊस जवळपास थांबला होता. थोडी भुरभुर होतीच. पहिल्याच पावसानं कुठे कुठे लालसर तांबट पाण्यानं खड्डे भरले होते. आभाळात मात्र काळेकुट्ट ढग होते. रवीच्याही मनात असेच ढग होते. पाऊस कमी झालेला पाहून प्रियलनं गाडीची गती वाढवली. हळूहळू रस्त्यावर वाहनं वाढू लागली. अहमदनगर जवळ आल्याचं मैलाचे दगड दाखवत होते. गाडीनं आर्मी कॅम्पमधून जाणारा रस्ता धरला. रवीनं खिशातून तो कागद काढला. कदाचित खूप जुना असल्यामुळे असेल, तो पिवळसर पडला होता. त्याचा एक कोपरा फाटला होता. कागद अलगद हातात धरून त्यावरच्या मल्याळम ओळी तो वाचू लागला. पलाहारे
पुलान्नालो कलकिलम इल्ला पाले गोपालन. दूध सकाळसाठी नसून दिवसासाठी आहे. काही कळायला मार्ग नव्हता. विचार करून त्यातून बाहेर काही निघत नव्हतं. एकदम त्याच्या डोक्यात काहीतरी आलं. त्यानं प्रियलला गाडी बाजूला घ्यायला सांगितलं. समोरच्या बॉक्समधून त्यानं कोरा कागद घेतला आणि त्यावर तो आकडेमोड करू लागला. काय प्रकार आहे हा रवी? प्रियलनं विचारलं. हे दूध सकाळसाठी नसून दिवसासाठी आहे, रवी म्हणाला. बंधू, सिद्ध काय करायचंय तुला? आदित्यनं विचारलं. हेच की हे दूध दिवसासाठी आहे, रवी म्हणाला. रवी काय म्हणतोय हे कळायला मार्ग नव्हता. प्रियल नुसती त्याची आकडेमोड पाहत होती. 4-5 मिनिटं त्यानं कागदावर काहीतरी खरडलं आणि म्हणाला, हे दिवसासाठीच आहे. आहे ना दिवसासाठी? मग तूच पिऊन टाक. नीट स्पष्ट काही सांगायचं सोडून दुसरंच काहीतरी. आदित्य चिडून म्हणाला. सांगतो थोडा धीर धर. म्हणत त्यानं तो कागद दोघांसमोर धरला आणि त्यावर त्यानं चक्क 12 खडी लिहिली. हा काय प्रकार आहे रवी? प्रियलनं विचारलं. ही एक गणिती पद्धत आहे, काळाच्या ओघात लुप्त झालेली, रवीनं सांगितलं. लुप्त झालेली? हो. प्राचीन काळी भारतात ही गणितीय पद्धत वापरली जायची. बऱ्याच लोकांनी वापर केला, पण खऱ्या अर्थानं हिचा शोध लावला तो आर्यभट्टांनी. हे बघ, सुरुवातीची जी उभी ओळ आहे त्यातील क, ट, प, य या अक्षरांवरून याला कटपायादी पद्धत म्हणतात. खरं तर ही एक भाषा आहे, गुप्त आणि सांकेतिक भाषा. आजकाल ही पद्धत माहीत असलेले बोटावर मोजण्याइतकेच लोक शिल्लक आहेत, तेही दक्षिण भारतात. यामध्ये एक संख्या लपवलेली असते, रवीनं सांगितलं. हे तुला कसं माहीत झालं? माझे आजोबा मला सांगायचे. आम्ही खेळ खेळायचो. ते मला एखादा शब्द द्यायचे आणि त्यावरून संख्या शोधायला सांगायचे, कटपायादी संख्या. आपल्या कागदावरील वाक्याचा काय अर्थ होतो? म्हणजे कोणती संख्या येते? आदित्यनं विचारलं. यातील क, ट, प, य ही 4 अक्षरं 1 या संख्येनं दाखवतात. ख, ठ, फ, र ही अक्षरं 2 ने आणि तसंच पुढे दाखवतात. आता उदाहरण म्हणून आपण एक शब्द घेऊ, गणित. तर आता ग साठी संख्या आहे 3, ण साठी 5 आणि त साठी 6. म्हणजे गणित हा शब्द आपण आकड्यात 3, 5, 6 असा लिहू शकतो. पण कटपायादीमध्ये हा आकडा उलटा लिहितात. म्हणजे गणित हा शब्द 6, 5, 3 असा लिहितात. गणितसाठी असलेली कटपायादी संख्या म्हणजे 6, 5, 3. समजा मी तुला गुप्तपणे गणित हा शब्द पाठवतोय, तर मी 6, 5, 3 तरी लिहीन किंवा त्रिशूळ असं लिहीन. त्रिशूळ? आता हे त्रिशूळ कुठून आलं यात? आदित्य चिडला. हे पहा, त्रिशूळ मधील त्र म्हणजे तर. त साठी संख्या आहे 6, जोडाक्षर सोडून द्यायचं. श साठी 5 आणि ळ किंवा ल साठी 3 म्हणजे 6, 5, 3. सहीच रे. आहे ना मस्त. म्हणजे जो पाठवणारा आणि ज्यासाठी पाठवायचंय त्यालाच समजणार. हे थोडाफार बदलही असतो यामध्ये, पण सरावानं येऊन जातं, रवीनं सांगितलं. तर मग आपल्या मल्याळम वाक्यातून कोणती संख्या तयार होते? प्रियलनं विचारलं. हे बघ, पलाहारे पालू नाल्लू पुलान्नालो कलकिलम इल्ला पाले गोपालनसाठी येते 1382 1303 1303 1313 03 13 31 30. बरं, मग आता पुढे? आदित्यनं विचारलं. मी आधीच सांगितलं होतं, नियमात थोडाफार बदल असतो, फक्त दोघांनाच ते ओळखता येतं. म्हणजे? प्रियलनं विचारलं. पहिल्या 2 संख्या 13, त्यानंतर 82, त्यापुढे 13. हे जर रांगेत लिहिलं तर अशा संख्या येतात: 13, 82, 13, 03, 13, 03, 13, 13, 03, 13, 31, 30. आता प्रत्येकी 2-2 संख्या उलट लिहूया. 31, 28, 31, 30, 31, 30, 31, 30, 31, 13, 03. बापरे, जानेवारी ते डिसेंबर महिन्यांचे दिवस. आदित्य म्हणाला. म्हणूनच तर गोपिका म्हणते की दूध हे नाश्त्यासाठी चांगलं असतं, ते सकाळी घेतलं पाहिजे,
पण हे दूध सकाळसाठी नसून दिवसासाठी आहे. पद्धत भारी आहे मित्रा, पण आर्यभट्टाला कसे काय माहिती इंग्रजी महिने? आदित्याची शंका. आर्यभट्टांनी या पद्धतीचा शोध लावला. पुढच्या लोकांनी याचा वापर केला. वरच्या या मल्याळम ओळी कदाचित दीक्षितांनी लिहिल्या असतील. खूप सोपी पद्धत आहे ही, रवी म्हणाला. पण न्यायाधीशांनी हे आपल्याला सांगण्यामागे कारण काय असावं? जानेवारी ते डिसेंबर महिन्यातले दिवस आपल्याला माहित नव्हते की काय? यात वेगळं काय? मी तर शाळेत मार खाऊन शिकलोय हे, आदित्य म्हणाला. तेच तर समजत नाही. रवीलाही तोच प्रश्न पडला होता. डॉक्टर, पण हे वैदिक गणित भारी होतं ना रे? खूप म्हणजे एकदम प्रगत, प्रियलनं विचारलं. वैदिक गणित ही एक भंकस आणि निव्वळ खोटी संकल्पना आहे प्रियल. वेदांमध्ये कोणत्याही प्रकारचं गणित नाही. कटपायादी किंवा अशा इतर कुठल्याही पद्धतींचा आणि वेदाचा तिळमात्र संबंध नाही. काही हुशार लोक ज्यांना गणित जमायचं, संस्कृत यायचं आणि थोडीफार काव्य करण्याची प्रगल्भता होती, त्यांनी वैदिक गणित नावाची संकल्पना काढली. कोणताच वेद याला मान्यता देत नाही. आर्यभट्टांसारख्या शास्त्रज्ञांनी काही ट्रिक्स शोधल्या गणित सोपं जावं म्हणून, पण याला वैदिक गणित नाही म्हणतायत. आजकाल कोणीही वैदिक गणिताचे पुरावे देत फिरतो, पण तसं नाहीये. सिनेमामध्येही आजकाल वैदिक गणिताचा विद्यार्थी किंवा शिक्षक असलेलं पात्र दाखवतात आणि त्यामुळे लोकांचा गैरसमज होतो. वेदांमध्ये ज्ञान आहे तर गणित हे विज्ञान आहे, रवी म्हणत होता. वा, क्या बात है. वेदांमध्ये ज्ञान आहे तर गणित विज्ञान आहे. भारी लाईन आहे डॉक्टर. मला वाटतं तू चुकीच्या क्षेत्रात गेलायस, आदित्य म्हणाला. एव्हाना गाडी अहमदनगरच्या मध्यवर्ती भागात आली होती. वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळता लोक बिनधास्त गाडी चालवत होते. भारतात कुठेही सहज दिसणारं रस्त्यावरचं वातावरण इथंही होतं. रवीच्या डोक्यातून जानेवारी ते डिसेंबर महिने जात नव्हते. काही लॉजिक सापडत नव्हतं. प्रियल मात्र तसल्या गर्दीमधून वेगानं गाडी बाहेर काढत होती. तू गाडी हळू चालव बरं, रवी म्हणाला. काय झालं? मी चांगली गाडी चालवत नाही? नाही, मी तसं नाही म्हणत, पण हे लोक पहा, कुणीतरी यायचं मध्येच. आधीच काय कमी अडचणी आहेत का? मला माहिती आहे तुम्ही पुरुष लोक असाच विचार करता. एखादी स्त्री पुरुषाचं वाटणारं काम करू लागली की तिला असेच टोमणे मारतात. अरेच्छा, मी कधी बोललो असं? न कळायला वेडी नाहीये मी. अरे मला कळत नाही तुम्ही मुली असा विचार कसा करू शकता? तुझ्या बोलण्याचा अर्थ तसाच होतो. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा न कसाही अर्थ घेता. अगं मी सहज म्हणालो गाडी हळू घे. त्याचा असा अर्थ होतो असं मला वाटलं नव्हतं. तुम्ही कोणती गोष्ट कुठे नेऊन ठेवाल तुम्हालाच माहितीये. हो का? मी औरंगाबाद पासून गाडी चालवतेय तेव्हा तू एकदाही म्हणाला नाहीस, आणि आत्ताच का? प्रियलनं मानेला झटका देत विचारलं. अगं बाई, तसं नव्हतं म्हणायचं मला. तू एक काम कर, माझं काही ऐकू नकोस, कुणाचंच ऐकू नकोस. हा, तू तुझ्या पद्धतीनं तुला जशी वाटेल तशी गाडी चालव. माझी काहीच हरकत नाही. हरलो मी, रवी म्हणाला. आत्ता कुठे तिला जरा बरं वाटलं. स्त्रियांना कशात आनंद वाटेल ते त्यांनाच माहीत. जगातील कोणतंही रहस्य एक वेळ उलगडेल, पण स्त्रियांच्या डोक्यातील विचारांचं रहस्य मात्र कधी कुणालाच उलगडणार नाही. पुरुषांनी त्यात न पडलेलंच चांगलं. प्रियल मनातल्या मनात खुश होती, उगीच कारण नसताना. तिनं खुशीतच चालू असलेला रेडिओ बंद केला आणि पेनड्राईव्ह मधलं गाणं लावलं. रवीनं याच्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. कारच्या समोर एक भला मोठा ट्रक आला. त्यातली ओली वाळू रस्त्यावर हळूहळू कुठून तरी पडत होती. प्रियलला त्या ट्रकला ओव्हरटेक करायचं होतं, पण ट्रकवाला जागा देत नव्हता. तिनं मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्या ट्रकच्या डाव्या बाजूनं कार घुसवली. रवीनं एकदम तिच्याकडे पाहिलं, पण नसती कटकट मागे लागायची म्हणून तो काहीच बोलला नाही. उगीच गाण्याच्या तालावर बोटानं काचेवर वाजवू लागला. कार ट्रकच्या डाव्या बाजूनं समोर घेताच तिनं कचकन ब्रेक दाबले. रस्त्याच्या मधोमध एक गाय येऊन उभी राहिली. मोठमोठी वाहनं, माणसं त्या गायीला खेटून जात होती, पण तिच्यावर कशाचाच परिणाम नव्हता. शांतपणे ती रस्त्यावर रवंथ करत उभी होती. प्रियल मोठमोठ्यानं हॉर्न वाजवू लागली, पण गाय इंचभर सुद्धा जागची हल्ली नाही. ध्यानमग्न ऋषीसारखी उभी राहिली होती. आपल्या भारतातील हे प्राणीनं भयंकर त्रास देतात,
अर्ध्याहून अधिक अपघात तर गायींमुळे होतात. थोड्या सुद्धा जागच्या हलत नाहीत. प्रियल रागात बोलत होती आणि राग हॉर्नवर काढत होती. ते खरंय, पण आपल्या भारतात गाडी डाव्या बाजूनं ओव्हरटेक करत नाहीत मिस प्रियल, रवी म्हणाला. तिनं अजूनच हॉर्न वाजवायला सुरुवात केली. आदित्य पाठीमागून दोघांचं बोलणं गमतीनं ऐकत होता. गाय कार समोर येवो किंवा कार मध्ये येऊन बसो, त्याला काहीच घेणं देणं नव्हतं. ज्याप्रमाणे एखादा नदी स्वच्छता कार्यक्रम हाती घेतात ना, त्याप्रमाणेच रस्त्यावरून गाय स्वच्छता कार्यक्रम मनावर घेतला पाहिजे. प्रियलची बडबड सुरूच होती. सॉरी प्रियल, असा कोणताही कार्यक्रम कोणीही मनावर घेणार नाही. आपल्या देशात एखाद्या वेळी माणूस मारला तर चालतो, पण गाय या विषयावर बोललेलं सुद्धा चालत नाही. कारण सर्वांना माहिती आहे गाय शिंगावर घेते. तोपर्यंत पाठीमागून आणखी 10-12 गाड्या येऊन वेड्या वाकड्या उभ्या राहिल्या. समोरून आलेली वाहनं प्रियलच्या गाडीसमोर उभी राहिली. गाय मध्येच उभी होती. 1-2 मोटरसायकलस्वार कुठून तरी रस्ता काढत मध्ये घुसत होते. बाजूचे ट्रक प्रचंड आवाज करत घरघरत होते. एका ट्रकमधून गळणारी वाळू वाऱ्यासोबत उडून लोकांच्या डोळ्यात जात होती. ट्रॅफिकमधील प्रत्येक जण एक दुसऱ्याच्या नावानं ओरडत एकमेकांकडे पाहत होता. गायी सहित सर्वांना माहित होतं की हा जाम प्रियलच्या गाडीमुळे लागलाय. रवी आणि आदित्य एकमेकांकडे पाहत होते. तेवढ्यात कोणीतरी बाईकवरून जाणारा माणूस म्हणाला, ए जाऊ द्या रे, लेडीच्या हातात गाडी आहे. बाई गाडी चालवू लागली की होतच ट्रॅफिक जाम. जास्त ताण घेऊ नका. आणि तो वेडी वाकडी गाडी चालवत निघून गेला. रवीनं उगीच आलेला हसू आवरण्यासाठी घसा खाकरला. प्रियलचा चेहरा गोरामोरा झाला. थोड्याच वेळात कुठून तरी ट्रॅफिक पोलीस आला. मोठमोठ्यानं शिट्टी वाजवत, तोंडानं शिव्या हसडत तो रस्ता मोकळा करू लागला. लोकांनी चिखलातून मार्ग काढत कशी तरी आपापली वाहनं पुढे नेली. रस्ता मोकळा दिसताच प्रियलनं कार पुढे घेतली. कारचं मागचं चाक एका छोट्या खड्ड्यात गेलं. त्यातील गढूळ पाण्याचे शिंतोडे चपकन पोलिसाच्याच अंगावर उडाले तशी तिनं वेगानं कार पळवली. थोडं पुढं जाताच तिनं आरशातून पाठीमागचं चित्र पाहिलं. रस्ता पूर्ण मोकळा झाला होता. पोलीस अंगावर उडालेलं पाणी पुसत होता. रस्त्याच्या मध्यभागात गाय अजूनही तशीच उभी होती. सगळे पुरुष न सारखेच असतात. आता काय झालं मॅडम? रवीनं विचारलं. काय झालं? मी मान्य करते माझी चूक. मी कार ट्रकच्या डाव्या बाजूने घ्यायला नको होती, पण मी तरी काय करणार? तो ट्रकवाला साईड देत नव्हता. ट्रॅफिक जाम व्हायला मुख्य म्हणजे ती गाय जबाबदार होती. वरून तो रस्ताही खराब होता. त्यात भरीसभर म्हणजे पडणारा हा पाऊस. अच्छा, याला चूक मान्य करणं म्हणतात? मग धन्य आहे, धन्य आहे. अगं तू तुझी एक तरी चूक मान्य कर ना. आणि त्या ट्रॅफिक पोलिसावर उडालेलं पाणी? रवीनं विचारलं. तो कशासाठी माझ्या गाडीच्या बाजूला उभा होता? दुसरीकडे जागा नव्हती का त्याला? प्रियल तिच्याच तोऱ्यात होती. वाह वाह, बस एवढंच ऐकायचं बाकी होतं. रवी कोपरापासून हात जोडत म्हणाला. हं, आणि तो मोटारसायकलवाला काय म्हणून गेला? की बाईच्या हातात गाडी असली की असंच होतं म्हणून? अरे तुम्ही समजता तरी काय आम्हाला? रवीच्या लक्षात आलं प्रियलच्या एवढं भडकण्याचं कारण. आम्हाला म्हणजे? आणखी किती जण आहात तुम्ही? रवी हसत म्हणाला. आम्हाला म्हणजे जगातील सगळ्या स्त्रियांना असं म्हणायचंय मला. आता जगातल्या सगळ्या स्त्रिया कुठून आल्या यात? तुम्ही खूपच लवकर जागतिक होता राव. आणि समजायचं काय त्यात? स्त्री ही स्त्री असते आणि पुरुष हा पुरुष असतो. हीच ती पुरुषी मानसिकता. काहीही झालं तरी तुम्हा पुरुषांना स्त्री ही कधीही पुरुषांपेक्षा कमीच वाटते. प्रियलनं त्या बाईकवाल्याचं बोलणं खूपच मनावर घेतलं होतं. अरे पण मी कधी म्हणालो की स्त्री ही पुरुषापेक्षा कमी असते म्हणून? मी फक्त दोन्हीत फरक असतो एवढंच म्हणालो. कळतो हं मला बोलण्यातला अर्थ. अगं तू काही पण अर्थ काढशील. नाही, एक गोष्ट विसरू नका की आजची स्त्री कशातच कमी नाही, कालही कमी नव्हती. आज आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. असं कोणतंही क्षेत्र नाही जिथे स्त्रिया पुरुषापेक्षा मागे आहेत. शिक्षण, विज्ञान, पायलट, राजकारण, सैन्यात बंदूक घेऊन कुठेही स्त्री अग्रेसर आहे. ही गाडी चालवणं तर आमच्यासाठी केवळ एक क्षुल्लक गोष्ट आहे. चेहऱ्यावर नसलेली बट मागे सारत ती म्हणाली. आत्तापर्यंत नाही बोललो, पण आता बोलतो. तुम्ही कितीही आणि काहीही केलं तरी पुरुषांच्या बरोबरीला कधीही येऊ शकणार नाही.
रवीचाही अहंकार दुखावला. आलास जागेवर, दाखवलीस मानसिकता. मला सांग, आम्ही कुठे कमी आहोत? प्रियलही चांगलीच पेटली होती. आहेत खूप साऱ्या गोष्टी जिथपर्यंत तुम्ही कधीच पोचू शकणार नाहीत. त्या गोष्टी तुम्ही करू शकणार नाहीत. अरे सांग ना मग, कळू दे मलाही आम्ही कुठे कमी आहोत ते. रवीनं मागं वळून पाहिलं. प्रियलनंही समोरच्या आरशात पाहिलं. आदित्य एका हातात मोबाईल धरून काचेतून बाहेर पाहत दुसऱ्या हाताचं पहिलं बोट नाकामध्ये घालून गोलगोल फिरवत होता. बाहेरची थंड हवा लागून कडक झालेला नाकातील पदार्थ बोटानं प्रयत्नपूर्वक पकडण्याचा प्रयत्न करत होता. कितीही अपयश आलं तरी तो पदार्थ बाहेर काढल्याशिवाय आता तो थांबणार नव्हता. रवी आणि प्रियल कितीतरी वेळ त्याच्याकडे पाहत होते, पण त्याचं मात्र अजिबात लक्ष नव्हतं. त्याचं उत्खनन सुरूच होतं. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहावं या तत्वाला जागतं ठेवत तो कर्मयोगी अखंड बोट फिरवत होता. शेवटी त्यानं त्याचं इप्सित साध्य केलंच. गवसलेलं हिरवं फळ त्यानं बोटाच्या टोकावर धरलं. एकदा त्यानं मन भरून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याची गुठळी करायला सुरुवात केली. अंगठा आणि तर्जनीमध्ये चिमटीत धरलेला तो पदार्थ आपला मूळ आकार सोडून गोलाकार धारण करू लागला. मनसोक्त घुसळून घुसळून आदित्यनं त्याचा गोल बनवलाच आणि एक टिचकी मारून गाडीमध्ये कुठेतरी उडवून लावला आणि निष्काम कर्मयोग्यासारखा आपलं ओलसर बोट काचेला पुसू लागला. शी, काय करतोयस हे आधी? प्रियल किंचाळली तसा आदित्य भानावर आला. त्यानं पाहिलं दोघंही त्याच्याकडेच पाहत होते. मी तर फक्त निसर्ग पाहत होतो. मी काही सुद्धा अरसिक नाही, असे त्याच्या चेहऱ्यावरील भाव होते. प्रियल समोर पाहत गाडी चालवू लागली. रवीनं 1-2 क्षण जाऊ दिले आणि प्रियलला विचारलं, तुम्ही हे करू शकता का 4 लोकांमध्ये? काय करू शकता का? हेच जे आता आदित्यनं केलं. आलेलं हसू दाबत रवी म्हणाला, हट, काय बोलतोयस? किती खराब वाटतं ते. मी तेच सांगतोय. 4 लोकात तुम्ही असं बिनधास्तपणे नाकात बोट घालून फिरवू शकत नाही. एक हात वर करून दुसऱ्या हातानं स्वतःच्याच कानाला खरखर असा आवाज येईपर्यंत काखेत खाजवणं. लोक बघत असतील तरी मनाला शांत वाटेपर्यंत 2 पायांच्या मध्ये खाजवत राहणं. उभं राहून सू करणं. शरीराचा एक एक स्नायू मोकळा होईपर्यंत कोणी पाहत असतानाही आळोखे पिळोखे देऊन आळस देणं ही कामं करू शकता का सांग? रवीचे एक एक वाक्य ऐकून प्रियलची स्त्री पुरुष समानता कुठच्या कुठे पळाली. ती मोठमोठ्यानं हसू लागली. एवढंच नाही तर एखाद्या शाळा किंवा कॉलेजमधील क्लास सुरू असताना किंवा कुणाचं भाषण अथवा एखाद्या महाराजांचा सत्संग सुरू असताना स्वतःची एक मांडी वर करून आजूबाजूच्या किमान 15 ते 20 जणांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्यानं आवाज करणं आणि कोणालाही काही कळायच्या आत हाच तो नराधम ज्यानं वायू आणि ध्वनी प्रदूषण केलं किंवा याच्यावर अब्रूनुकसानीचा दावाच ठोकला पाहिजे अशा गंभीर नजरेनं आपल्या शेजाऱ्याकडे पाहणं हे काम करू शकता का तुम्ही? रवी उगीच गंभीर होत म्हणाला. प्रियलची हसता हसता पुरेवाट झाली. त्यात आदित्यही सामील झाला. नाही बाबा, आम्ही नाही करू शकत हे असलं. अरे नराधम काय, अब्रूनुकसानीचा दावा काय, कोणतं लॉजिक आहे हे? तिला पुरतं हसताही येत नव्हतं. कदाचित आम्ही हे सर्व करतही असू, नाही असं नाही, पण तुमच्या खांद्याला खांदा लावून कधीच शक्य नाही. यावर तिघही हसू लागले. पाठीमागून खटखट असा आवाज येऊ लागला. तसं हा आता आणखी काय करतोय म्हणून रवीनं मागे वळून पाहिलं. आदित्य त्या सोन्याच्या पेनचा खटका दाबत होता. रवीनं समोर पाहिलं आणि म्हणाला, कसंय प्रियल, विनोदाचा भाग आता बाजूला ठेव. पण आजच्या काळात स्त्रिया खरोखरच प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आहेत, किंबहुना पुढेच आहेत. पण तुमच्या मनात हा जो समज आहे की आम्ही काही पुरुषांपेक्षा कमी नाही, तो मला चुकीचा वाटतो. म्हणजे कसं? थोडं स्पष्टीकरण देशील? गाडी आता बऱ्यापैकी अहमदनगरच्या बाहेर आली होती. हे बघ, ऍक्च्युली कसं आहे की आजच्या प्रत्येक मुलीला हेच वाटतं की जे काम पुरुष करतात ते मला आलंच पाहिजे. शिक्षण घेणं, नोकरी करणं वगैरे हे आवश्यक आहेच. जोपर्यंत हे स्वतःसाठी करायचे तोपर्यंत हे आवश्यक आहेच, पण मुद्दाम बरोबरी करण्याची मानसिकता मला योग्य वाटत नाही. अशी बरोबरी करण्याच्या नादात स्त्री स्वतःचं स्त्रीत्व हरवत चालली आहे.
खरं तर बरोबर येण्याचा प्रयत्न करण्याची गरजच नाहीये काही. कारण स्त्री केव्हाही पुरुषापेक्षा वरचढ असते. तुम्ही जेव्हा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी धडपड करता तेव्हा खरं तर तुम्ही तुमची उंची कमी करता. विश्वाचा समतोल राखणारा घटक म्हणजे निर्माण. निर्माण हेच सर्व गोष्टींचं मूळ आहे आणि निर्मितीचं सर्वोच्च काम फक्त आणि फक्त स्त्रीच करू शकते, म्हणून स्त्री कधीही श्रेष्ठच आहे. जे काम पुरुष करू शकतात ते काम करण्यासाठी स्त्रीचा जन्म झाला नसून जे काम पुरुष कधीही करू शकत नाहीत ते करण्यासाठी स्त्रीचा जन्म झालाय. रवीचं शेवटचं वाक्य ऐकून प्रियल एकदम खुश झाली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागली. रवीबद्दल तिच्या मनात नकळत आदर आणि ओढ तयार होऊ लागली. सूर्य मावळत असल्याचा अंदाज दिसत होता. काळे ढग आभाळात घिरट्या घालत होते. अंधारून आलं होतं. निसर्ग क्षणाक्षणाला बदलत होता. पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सुरू होऊन 2-3 दिवस झाले असले तरी कुठे डबकं किंवा छोटा खड्डा सोडला तर जास्त पाणी दिसत नव्हतं. सलग 2-3 वर्ष दुष्काळानं होरपळून गेलेल्या महाराष्ट्राला पाण्याची नितांत गरज होती. अहमदनगर सोडून बराच वेळ झाला होता. रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांची वर्दळ वाढली होती. बघता बघता पावसाच्या सरी कोसळू लागल्या. आभाळ हळूहळू एक होऊ लागलं. मशागत करून ठेवलेली काळी जमीन भिजू लागली, ओली चिंब झाली. रवीच्या डोक्यात शब्द घुमू लागला, निर्माण. पाऊस हाही एक निर्माताच आहे. पाऊस म्हणजे समागमाचं प्रतीक. वर्षभर एकमेकांपासून दूर असलेल्या आभाळ आणि जमिनीचा समागम. आभाळ म्हणजे पुरुष तर जमीन म्हणजे स्त्री. एकमेकांना दृढ आलिंगन देण्यासाठी आतुरलेलं प्रेमी युगुल. उन्हामुळे तापलेल्या जमिनीची उष्णता आणि आभाळाचा थंडावा यांचं मिलन म्हणजे पाऊस. यांना कोणाशीच काही घेणं देणं नसतं. असते ती फक्त एकमेकांना भेटण्याची, मिलनाची ओढ. जगण्याची, मरण्याची, सुखदुःखाची सर्व बंधनं झुगारून तो मेघ नावाचा वेडा प्रेमी जमिनीवर उतरतो. कित्येक दिवसांपासून आपल्या प्रेमवीराची वाट पाहत वरच्या दिशेला नजर ठेवून जमीन मिलनासाठी व्याकुळ झालेली असते. ती कधीही आपला संयम ढासळू देत नाही, पण ढगाला ते कधी जमतच नाही. त्याचा धसमुसळेपणा सुरूच असतो. ढगाचा जवळचा मित्र वारा हा त्याला चिडवतो, त्याची खोडी काढतो. मिलन होऊ नये म्हणून मुद्दाम त्याला पुढे ढकलतो, पण ढग मात्र जागचा हलत नाही. तो हट्टाला पेटलेला असतो. आपल्या प्रियकराची ती भांबावलेली अवस्था पाहून जमीन लाजते. तिचे तांबूस गाल अधिकच आरक्त दिसू लागतात. मात्र ढगाला हे सहन होत नाही. तो वाऱ्यावर चिडतो तसा वारा शांत होतो. ढगाला एक थंडगार स्पर्श करून निघून जातो आणि सुरू होतो समागम. आसूसलेल्या धरणीवर धारा कोसळू लागतात, मनसोक्त. इथे फक्त दोघांचाच विचार असतो. लाज गळून पडलेली असते. विजांचा कडकडाट म्हणजे त्या समागमाचा स्फुट हुंकारच. तो बरसतो मनसोक्त पूर्णरिता होईपर्यंत. जमीन लाजते, भिजते, ओलीचिंब होते, सुखाचा परमोच्च बिंदू गाठते. ढगाला आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करते, पण ढग कसा हातात येतो. तो तर रिता होतो. जमिनीच्या हाताचा विळखा ढिला पडतो, ती तृप्त होते. आलिंगनातून स्वतःला सोडवत तो पुढे निघतो, पुन्हा भेटण्याचं गोड आश्वासन देऊन. तृप्त मनानं जमीन उसासे सोडते. ढग निघून जातो पृथ्वीच्या गर्भात अंकुर सोडून. संभोगानंतर एकमेकांबद्दल एकमेकांच्या मनात जे विचार येतात तेच खरं प्रेम, बाकी सगळं ढोंग. वारा ढगाला पुन्हा खेळवतो. नेमकं काय झालं असं ढगाच्या कानात हळूच विचारतो. विरह करायला जमिनीकडे वेळ नसतो, कारण ढगाचा अंकुर तिच्या गर्भात क्षणाक्षणाला वाढत असतो. त्याला जन्म द्यायचा असतो. त्याला आईचं प्रेम देऊन वाढवायचं असतं. आभाळ आणि जमिनीच्या समागमानं सर्व जीव प्रफुल्लित होतात. साऱ्यांनाच आनंदाचं भरतं येतं आणि हळूच जमिनीला गुदगुल्या करत तिच्या उदरातून अंकुर जन्म घेतो. निर्माण होतं, निर्माण. पाठीमागून होणाऱ्या पेनच्या खटखट आवाजानं रवीची तंद्री भंगली. आदित्य, अरे पेन तोडून टाकशील तू, बंद कर खटखटवणं. पण आदित्यचं आपलं सुरूच होतं. याला सांगण्यात काही अर्थ नाही असं म्हणत रवीनं पुन्हा समोर पाहिलं. त्याचं लक्ष
काचेवर चमकणाऱ्या हिरव्या रंगावर गेलं. रंग सुरू होत होता, बंद होत होता. रवीनं अचानक मागे पाहिलं आणि आदित्यच्या हातातून ते पेन घेतलं. त्यानं खटका दाबून पाहिला. पेनच्या टोकातून हिरवे किरण बाहेर पडले. रवीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आदित्यही आश्चर्यानं पाहत होता. रवीनं खिशातून तो कागद काढला आणि पेनाच्या टोकातून बाहेर येणारा किरण कागदावर टाकला तसे त्यानं डोळे विस्फारले. हे आधीच कसं समजलं नाही? काय झालं डॉक्टर? प्रियलनं न कळून विचारलं. न्यायाधीश खरंच खूप हुशार होते हा. काय झालं सांग ना. प्रियलची उत्सुकता वाढली. आपण समजतोय तेवढा हा कागद जुना नाही. जर चुकून नको त्याच्या हातात हा कागद पडलाच तर त्याची दिशाभूल व्हावी म्हणून न्यायाधीशांनी तो मल्याळम श्लोक आणि जानेवारी ते डिसेंबर दिवसाचा खेळ मांडलाय. रियालिटी वेगळीच आहे. म्हणत रवीनं कागद समोर धरला आणि पेनातून पडणारा किरण त्यावर सोडला. लेझर किरण फेकणारं पेन आहे आणि कागद लेझर ट्रान्सपरंट आहे. लेझर किरण कागदातून आरपार जातोय. या कागदाला मुद्दामच जुनं बनवलंय. अत्याधुनिक तंत्रज्ञानानं ई पेपर किंवा रिमार्केबल पेपर या तंत्रज्ञानाचा वापर करून याला तयार केलंय. रवीनं डोळ्यांनी दिसणाऱ्या पलाहारे पालू या ओळीच्या बरोबर खाली लेझर पकडला आणि आदित्यला म्हणाला, वाच मित्रा, काय दिसतंय? उघड्या डोळ्यांनी न दिसणारी, फक्त त्या पेनमधून निघणाऱ्या लेझरच्या प्रकाशातच दिसणारी ती अक्षरं आदित्यनं वाचली. सिलेक्ट द किंग इन द सिटी ऑफ स्पिरिट. तिघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य होतं. न्यायाधीशांनी किती कल्पकतेनं वाक्य दडवलं होतं. म्हणजे आपल्याला एक राजा निवडायचा आहे, आदित्य म्हणाला. तू मांडलेल्या बुद्धिबळाच्या खेळातील राजा हाच तर नसेल? प्रियलनं विचारलं. हो, राजाच असेल, पण हा कोणता राजा असेल? तोही स्पिरिटच्या शहरातील? अध्यात्माच्या शहरातील राजा कोणता असेल? तिघही डोक्याला ताण देत होते, पण काही समजत नव्हतं. अध्यात्माचं शहर वाराणसी तर नसेल? आदित्यला शंका आलीच. वाराणसी हे जगातलं सर्वात जुनं शहर आहे. या ठिकाणी माणसांचा सातत्यानं वावर असतो, पण म्हणून ते आध्यात्मिक शहर असं काही मी ऐकलेलं नाही. रवी नकारार्थी मान हलवत म्हणाला. मग नांदेड असू शकतं का? त्याला महाराष्ट्रातील पवित्र शहर म्हणतात, प्रियल म्हणाली. मी इंटरनेटवर शोधून पाहिलं पण काही मिळत नाहीये, आदित्य मोबाईल दाखवत म्हणाला. काहीही मिळणार नाही, रवी म्हणाला. नवीनच पडलेल्या कुड्याचं उत्तर मिळत नव्हतं. दुपारपासून केलेला प्रवास आणि आता हा प्रश्न. सर्वांचे चेहरे सुकून गेले होते. विचार करण्याची शक्ती संपली होती. कागद आणि पेन खिशात ठेवून देत रवी म्हणाला, डोकं दुखू लागलंय. आता कोणताही विचार नाही, नंतर पाहू. सकाळपासून आपण काही खाल्लेलं नाही, पोटात कावळे ओरडतायत. आपण जेवणासाठी थांबूयात. हो मित्रा, मीही तेच म्हणतोय. आणि वातावरणात थंडी असल्यामुळे काही नैसर्गिक विधी सुद्धा करायचेत, आदित्य म्हणाला. प्रियल, एखादं हॉटेल किंवा ढाबा पाहून गाडी थांबव ना. आपण ढाब्यावरच थांबू रे, हॉटेलमध्ये ती मजा नाही, प्रियल म्हणाली. ठीक आहे, थांबू ढाब्यावरच. थोड्याच वेळात प्रियलनं रस्त्याच्या बाजूला असलेल्या ढाब्याच्या दिशेनं गाडी वळवली. ढाब्यातील सर्वसामान्य नाव म्हणजे शेर ए पंजाब. इथंही तेच नाव होतं. ढाबा नावाला पंजाबी होता, पण तिथले सगळेच लोक मराठी दिसत होते. जेवणही अर्थातच अस्सल महाराष्ट्रीयन असावं, कारण असं म्हणतात काळ्या मसाल्याचा घमघमीत सुगंध दरवळत होता. तिघही गाडीतून उतरले. लांबचा प्रवास केल्यामुळे शरीर आखडून गेलं होतं. रवीनं मागं वळून पाहिलं. प्रियल हात उंचावून अंगाला आळोखे पिळोखे देत मनसोक्त आळस देत होती. एकदम तिची रवीसोबत नजरानजर झाली, पण ती आता थांबणार नव्हती. तिनं बिनधास्त आळस झटकला. रवीच्या चेहऱ्यावर नकळत हास्य उमटलं. त्यानं इकडं तिकडं पाहिलं आदित्यला शोधण्यासाठी, पण तो कोणाला काही कळायच्या आत ढाब्याच्या मागे असलेल्या शेताकडे धावत जात होता. ढाबा प्रशस्त आणि स्वच्छ होता. ढाब्यासमोर असलेल्या झाडावर दिव्यांची माळ सोडण्यात आली होती, त्यामुळे ते झाड आकर्षक दिसत होतं. अंधार चांगलाच पडला होता. ढाब्यासमोर असलेल्या बाजेवर तिघही बसले. काउंटरवरचा मालक भलताच खुश दिसत होता. यावर्षी पाऊस चांगला आहे असं एकाला सांगत होता. तोंडावर पाण्याचा शिडकावा मारताच रवीला बरं वाटू लागलं.
मोकळ्या आकाशाखाली टाकलेल्या बाजेभोवती ठेवलेल्या खुर्च्यांमध्ये ते बसले. प्रियल, तू काय घेणार जेवणात? काही चालेल, तुम्ही ऑर्डर करा, तोपर्यंत मी वॉशरूमला जाऊन येते, म्हणत ती जागेवरून उठली आणि मिनिटात परत आली. तोपर्यंत जेवणाची ऑर्डर आली. ती जवळ येताच क्षणभर थबकली आणि रवीवर ओरडतच म्हणाली, हे काय, नॉनव्हेज मागवलंयस तू? तूच तर म्हणालीस ना काहीही मागव म्हणून, आणि खूप भूक लागलीय. आता बाहेर जेवायला गेल्यावर नॉनव्हेज खाणाऱ्यांना गवत पाला खायला नाही आवडत. तू शाकाहारी आहेस की काय? नाही, मी खाते नॉनव्हेज. अरे पण काही काळ वेळ पाहायची असते की नाही? आदित्य आधीच भुकेनं ग्रासला होता. हातात लेगपीस धरून घ्या देवाचं नाव म्हणायची वाट पाहत होता. मध्येच प्रियलनं व्हेज नॉनव्हेज सुरू केलं. कसली काळवेळ प्रियल? अरे श्रावण महिना सुरू आहे, एवढंही माहित नाही? आत्ता त्यांना खरा प्रकार समजला. रवीनं काहीच न बोलता तिथे काम करणाऱ्या पोऱ्याला बोलवलं आणि व्हेजमध्ये काय मिळेल म्हणून विचारलं. पोऱ्यानं भली मोठी यादी सांगितली. प्रियलनं त्याला एक पनीर मसाला आणायला सांगितलं तसा तो पोरगा पुटपुटत गेला. सगळे पनीरच घेतात, एवढी लिस्ट कशाला ऐकून घेतात मग? प्रियल तंदूर रोटीसोबत पनीर मसाल्याचा एक एक घास घेऊ लागली. आदित्य मात्र श्रावण भाद्रपद असलं काहीही न मानता लेगपीस तोडू लागला. रवीनं जेवण करतच प्रियलला बोलतं केलं. तू का खात नाहीस श्रावण महिन्यात? का म्हणजे? अरे लहानपणापासून पाळते मी श्रावण. माझ्या घरात कोणीही खात नाही मांस मच्छी या महिन्यात. हे मला अपेक्षित उत्तर नाहीये प्रियल. मला वाटतं घरचे खात नाहीत म्हणून तूही खात नाहीस, असंच ना? असेल तसंच. प्रियलकडे उत्तर नव्हतं. अच्छा, म्हणजे हा तुझा विचार नाही. दुसऱ्यांनी तसं करायला सांगितलंय आणि तू ते पाळतेस. अरे आपली परंपरा आहे ही रवी. आपणच नाही पाळली तर पुढची पिढी काय पाळणार? कसली परंपरा? तुझ्या घरच्यांनी परंपरेच्या नावावर, धर्माच्या नावावर हे तुझ्या मनावर बिंबवलंय कळत न कळत. हे जर पाळलं नाही तर देवाचा, धर्माचा अपमान होईल, देवाचा रोष होईल, या भीतीपोटी आपण या परंपरा पुढे चालवत राहतो. जे निरक्षर अडाणी आहेत त्यांचं एक वेळ ठीक आहे, पण उच्च शिक्षण घेतलेल्यांनी जर जसं आहे तसं चालवलं तर अवघड आहे की नाही? त्यांनी तरी विज्ञान शिकलेल्या आपल्या मेंदूला प्रश्न विचारून लॉजिकल विचार नको का करायला? रवी अगदी जेवण थांबवून बोलत होता. अच्छा, म्हणजे श्रावण महिन्यात मांसाहार न करणं चुकीचं आहे असं म्हणायचंय का तुला? नाही 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 प्रियल, अजिबात नाही. पण त्यामागची कारणं माहीत असणं आवश्यक आहे ना? बरं, मग तूच सांग आता कारण काय असावं? प्रियलनं विचारलं. नाही, फार काही विशेष नाही, पण या महिन्यात म्हणजेच श्रावणात पाऊस पडलेला असतो. या काळात कीटक, घरमाशा यांची प्रचंड पैदास होते. त्यांच्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होतो. मांस मच्छीवर या कीटकांचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे आजार पसरतात. आजाराचं प्रमाण कमी व्हावं म्हणून या महिन्यात मांस न खाल्लेलं चांगलं, रवी म्हणाला. हो, मी ऐकलंय हे कुठंतरी, प्रियल म्हणाली. एवढंच एक कारण नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या काळात नवीन पालेभाज्या आणि फळभाज्यांचं उत्पन्न जास्त प्रमाणात होतं. एवढंच नाही तर काही भाज्या अशा असतात ज्या फक्त याच काळात उगवतात, एरवी उगवत नाहीत. आपल्या शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्व, न्यूट्रिएंट्स मिळावीत म्हणून या भाज्या खाल्ल्या जातात. मांस मच्छी बंद केली तर आपण नवीन आणि ताज्या भाज्यांचा आस्वाद घेऊ अशी धारणा असेल कदाचित, आणि म्हणून मांसाहार बंद करत असतील महिनाभर. वा वा, छान संकल्पना आहे ही, माहीत नव्हती मला, प्रियल म्हणाली. या दोन्ही कारणांव्यतिरिक्त तिसरं एक कारण आहे, आणि ते या दोन्हींपेक्षा अधिक महत्वाचं आहे. कोणतं कारण आहे सांग? आदित्यनं ढेकर देत विचारलं. तू काही ताण घेऊ नकोस मित्रा, चालू दे तुझं. घे ही माझ्याकडची कलेजी, हाण बिनधास्त. धन्यवाद मित्रा. चिकन मधली कलेजी स्वतःहून देणारा मित्र मोठ्या काळजाचा असतो, असं म्हणत आदित्यनं ती संपूनही टाकली. हां, तर ते तिसरं कारण? प्रियलनं विचारलं. कारण असं आहे की जवळपास सगळ्याच प्राण्यांचा पुनरुत्पादन करण्याचा एक ठराविक काळ, एक सीझन असतो. माणसाच्या बाबतीत असं काही नसतं. ऊन, पाऊस, थंडी अशा सर्व ऋतूत माणसाची चिल्ड्रन फॅक्टरी आनंदानं सुरू असते. पण प्राण्यांचा ठराविक काळ असतो, मुख्यत्वे करून पावसाळा. या काळात पिलांना वाढण्यासाठी पोषक वातावरण, भरपूर पाणी आणि अन्न असतं.
श्रावण महिन्याच्या मागे पुढेच जवळपास सर्वच प्राणीपक्षी पिलांना जन्माला घालतात. आपण जर नेहमीप्रमाणे खानपान सुरूच ठेवलं तर प्राण्यांच्या वाढीवर निर्बंध येतील. त्यांची संख्या कमी होईल. विशेष म्हणजे या काळात कोळी बांधवही मासे पकडत नाहीत, कारण पिलं लहान असतात. इतर देशात ऋतू जवळपास सारखेच असतात, पण भारतात मात्र हाच काळ असतो. त्यांच्या संख्येवर परिणाम होऊ नये, निसर्गाचा समतोल राखून राहावा म्हणून आपल्या पूर्वजांनी 1 महिना खाणंच बंद केलं. खरं तर त्यांची हुशारीच म्हणायची ही. अरे वा, मी नवीनच ऐकते हे, प्रियल म्हणाली. त्या काळी जर तज्ज्ञ लोक अशी कारणं सांगत बसले असते तर त्यांचं कोणीच ऐकलं नसतं. म्हणूनच त्यांनी याला धर्माची, देवाची जोड दिली. आपण मात्र नुसते देव देव करून घाबरतो. पण रवी, तुला तर हे सर्व माहिती आहे आणि तरीही तू खातोस, प्रियल म्हणाली. हे बघ, मांसाहार हे माझं आवडतं जेवण आहे. एका बाजूला जगातील कोणतीही मिठाई आणि दुसऱ्या बाजूला लाल भडक रस्सा असलेलं मटण असेल ना, तर मी मिठाईला नकार देईन. आज आपण ज्या पालेभाज्या खातो त्या पौष्टिक नाहीत, सर्व संकरित आहेत. इथलं वातावरण स्वच्छ आहे, त्यामुळे खायला काही हरकत नाही. आणि आता राहिला प्रश्न पिलांच्या, प्राण्यांच्या संख्येचा, तर कोंबडी हा असा पक्षी आहे ज्याचं उत्पादन फक्त खाण्यासाठीच घेतात. मी 3ही नियम पाळूनच खातो. रवीचं जेवण संपत आलं. आदित्यही हात पुसून त्याचं कोंबडी पुराण ऐकत होता. तू जे बोलतोयस ते पटतंय मला, पण लहानपणापासूनच्या गोष्टी एका क्षणात, एका वाक्यात कशा सुटतील? तू कितीही सांगितलंस तरी परंपरा, धर्म आहेतच ना, प्रियल हात धूत म्हणाली. पुन्हा तेच. तू माझं तरी काय ऐकतेस? विचारांती तुझ्या मनाला काय वाटतं ते महत्वाचं. धर्माचा आणि खाण्याचा काय संबंध आहे? आपण उपवास करतो, व्रत करतो त्याचा आणि हिंदू धर्माचा काडीचाही संबंध नाही. शरीराला, पचनक्रियेला आराम मिळावा म्हणून करण्यात येणारा तो एक उपचार असतो. हिंदूंव्यतिरिक्त जवळपास सगळ्याच धर्मात कोणतीही आडकाठी न बाळगता मांसाहार करतात. सध्याचा जमाना फास्ट फूडचा आहे. पौष्टिकता हरवत चालली आहे. आपण ते कॅलरीत मोजतोय. त्यातून आज सोमवार आहे, एकादशी आहे, अमुक तमुक देवाचा वार आहे म्हणून आजकालची शिकलेली तरुण मुलं सुद्धा खाण्यापिण्याचे नियम पाळतात. ज्या देवानं तुम्हाला निर्माण केलं, ही सृष्टी बनवली म्हणता, जो धर्म हजारो वर्षात शेकडो परकीय आक्रमणं परतवून हिमतीनं उभा आहे, तो देव, तो धर्म तुमच्या एका हाडाच्या तुकड्यानं थोडाच भ्रष्ट होणार आहे. या खानपानामुळे आपली पुढची पिढी अर्थातच कमकुवत होत राहणार. कोणताच देव स्वतःहून सांगत नाही हे खा, हे खाऊ नका. सगळे आपल्या भावनेचे खेळ असतात. हिंदू धर्म कसलंही खानपान, आंघोळी, सोवळं असल्या बाष्कळ गोष्टींना अजिबात थारा देत नाही. ज्या व्यक्तीनं 7 समुद्रा पार जाऊन हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार केला ते स्वामी विवेकानंद मांसाहारी होते. तेही पट्टीचे खवय्ये होते. ते स्वतः आपल्या हातानं नॉनव्हेज बनवायचे. हे किती लोकांना माहिती आहे? जसा हा प्रकार आहे, त्याच्या उलट आणखी एक प्रकार आहे. तो म्हणजे देवाच्या नावानं मांसाहार करणं. हा प्रकार म्हणजे मूर्खपणाचा कळसच आहे. लोकांनी स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मांडलेलं ढोंग म्हणजे देवाचं नाव घेऊन केलेला मांसाहार. एखाद्या कार्यक्रमात बकऱ्याचा बळी दिल्यानंतर देवाला खूर आणि मुंडी वाहतात. वा रे वा. जो पदार्थ माणूस खाऊ शकत नाही तो देवाला नैवेद्य म्हणून ठेवतात. याहून नाटकीपणा तो काय असावा? रवीचा अगदी तावातावात भरात येऊन बोलणं ऐकून प्रियल शांतच बसली. काय बोलावं तिला कळेना. काउंटरवर पैसे देतेवेळी रवी मालकाला म्हणाला, महाराज, चिकन सुपर होता. तसा तो माणूस खुश झाला आणि म्हणाला, साहेब, पुढच्या वेळेस नक्की या. समोरच्या वाटीतील सॉफ्ट साखर तोंडात टाकत तो कारकडे निघाला. आदित्यनं घेतलेल्या सिगारेटी पेटल्या. पोटभर जेवण झाल्यानंतर ओढलेली सिगारेट म्हणजे अप्रतिमच. विवेकानंद हेही करायचे का रे? प्रियलनं टोमणा मारला. त्यांचं चरित्र वाच, मग कळेल. आता मात्र तिलाही वाटू लागलं की हा खरंच डॉक्टर आहे का? प्रियल, आता मी गाडी चालवतो. तू थकली असशील, म्हणजे तुझी इच्छा असेल तरच. रवी दोन्ही खांदे उडवत म्हणाला. ठीक आहे म्हणत तिनं चावी रवीकडे दिली. जवळच्या पेट्रोल पंपावर रवीनं पेट्रोल भरलं. सहज हसत त्यानं घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 8 वाजून गेले होते. रस्ता 4 लाईन हायवे असल्यामुळे
80-90 किलोमीटरच्या स्पीडनं तो गाडी चालवत होता. तो पुन्हा पुन्हा घड्याळाकडे पाहत होता. काय झालं? प्रियलनं विचारलं. नाही, आपण ज्या डॉक्टर सोनवणेंकडे जातोय त्यांच्याबद्दल आपल्याला शून्य माहिती आहे. आपण 12च्या आसपास त्यांच्या घरी पोहोचू आणि रात्री 12ला हा दार उघडेल की नाही याचीच भीती वाटतेय. कदाचित ते आपलीच वाट पाहत बसले असतील, आदित्य म्हणाला. काय माहित, पण आपल्याला लवकर पोचायला हवं. मी आत्तापर्यंत पाहिलेली तूच अशी पहिली व्यक्ती आहेस जी उजव्या हातात घड्याळ घालते. यामागे काही लॉजिक आहे का डॉक्टर? प्रियलनं विचारलं. यावर रविकुमार खळखळून हसला. एकदा मनगटावरच्या घड्याळावर नजर टाकत म्हणाला, दरवेळेसारखं यात काहीही लॉजिक नाही, ही माझी सवय आहे. माझे आजोबा उजव्या हातात घड्याळ घालायचे. माझं कळतं वय झालं तेव्हा त्यांनी माझ्यासाठी हे घड्याळ घेतलं आणि माझ्या उजव्या हातात घातलं. तेव्हापासूनच ही सवय लागली. या घड्याळातले आकडे नेहमीच्या घड्याळासारखे नसून तामिळी भाषेतील आहेत. मुद्दामहून आजोबांनी हे घड्याळ तयार करून घेतलं होतं. अरे वा, मस्तच आहे की, म्हणत प्रियलनं रवीच्या घड्याळाकडे पाहिलं. तुला अजून एक मस्त गोष्ट दाखवतो. तुझ्या मोबाईलचा टॉर्च सुरू कर. रवीनं सांगितलं तसं प्रियलनं टॉर्च लावला. रवीनं टॉर्चच्या उजेडात घड्याळ पाहायला सांगितलं. ओह, किती छान आहे रे. तिनं उद्गार काढले. टॉर्चच्या प्रकाशात घड्याळामध्ये चक्क रविकुमार असं दिसत होतं. टॉर्च बंद करताच नाव नाहीसं झालं. म्हणून मला हे घड्याळ खूप आवडतं. तुला एक गोष्ट सांगतो प्रियल, आपल्या मनगटावर जे घड्याळ असतं, मग ते कोणतंही असो, ते केवळ घड्याळ नसतं, त्याहीपेक्षा खूप काही असतं. म्हणजे असं की हे घड्याळ आपल्याला प्रत्येक क्षणी आपल्या आयुष्यातील सध्याची सर्वात महत्वाची गोष्ट सांगत असतं. मला सांग, तुझ्या आयुष्यातील सध्याची सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? थोडा विचार करून प्रियल म्हणाली, तू माझ्या सोबत आहेस यापेक्षा तर मला नाही वाटत मोठं काही. रवी हसला आणि म्हणाला, ते ठीक आहे ग, पण मी सर्वात महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलतोय. नाही माहित, तूच सांग. तू जिवंत आहेस. या क्षणी तू जिवंत आहेस, बस. यापेक्षा दुसरी महत्वाची गोष्ट नाहीच आहे. हो, पण नुसतं जिवंत असून उपयोग काय? प्रियलनं विचारलं. चेहऱ्यावर ठेवणीतलं स्मित आणत रवी म्हणाला, माझा मुद्दा कळेल तुला. एकदा का मला जाणीव झाली की मी जिवंत आहे, की मग त्याचे उपयोग कळायला लागतात. मला एकदा सांग की सध्या तू जिवंत आहेस का? हो. ओके. तू जिवंत आहेस म्हणून तुझं कुटुंब असतं, तुझा पैसा महत्वाचा असतो, तुझं प्रेम आवश्यक वाटतं, आपला देश आणि धर्म महत्वाचा असतो. खूप साऱ्या गोष्टी महत्वाच्या होतात फक्त आणि फक्त या गोष्टीमुळे की मी सध्या जिवंत आहे. आणि समज काय? समज की आज रात्री तू झोपी गेलीस आणि सकाळी उठलीस. अरे काय हे रवी, मी रोजच उठते ना. इथेच तर गंमत आहे. तुला माहितीये का, दररोज या जगात जवळपास 3 लाख लोक मरतात नैसर्गिकरित्या. पण आपण मरत नाही. आपण उठतोच म्हणून म्हणालो. उद्या सकाळी तू उठलीस की स्वतःलाच प्रश्न विचारायचा, मी जिवंत आहे का? स्वतःकडूनच जर उत्तर हो आलं तर समजायचं त्या 3 लाखात मी नाही. निसर्गानं माझ्यासाठी आणखी एक दिवस दिलाय. एक सुंदर हास्य चेहऱ्यावर आणायचं आणि दिवसाला सुरुवात करायची. उत्तर नाही असं आलं तर मग रेस्ट इन पीस. प्रियल हसत होती. प्रत्येकाच्या आयुष्यात 3-4 लोक अत्यंत महत्वाचे असतात. त्या गेलेल्या 3 लाखात आपले 3-4 लोक नाहीत. निसर्गानं त्यांनाही एक दिवस दिलाय. चेहऱ्यावर आणखी एक मोठं हसू आलं पाहिजे, होय की नाही? आता किती वाजलेत? 8:30. प्रियल म्हणाली. एक किंचित स्मित चेहऱ्यावर आलं पाहिजे वेळ पाहताना, कारण हे घड्याळच आपल्याला सांगत असतं की तू अजूनही जिवंत आहेस. प्रियल मस्त हसली यावर. रवी पुढे बोलू लागला, हा काही जोक नाही. घड्याळ म्हणजे केवळ वेळ मोजण्याचं यंत्र किंवा काट्यांची टिकटिक नसते. इथं जे टिकटिकत असतं ना, ते आपलं आयुष्य असतं. या काट्यांसोबत आपलं आयुष्य पुढं सरकत असतं. म्हणून जेव्हा केव्हा आपण घड्याळात वेळ पाहतो तेव्हा एक छोटंसं हास्य चेहऱ्यावर असलं पाहिजे. आपण जिवंत असल्याचं चिन्ह आहे ते. आपण मेलो असलो तर सोडून द्यायचं मग. रवी, मी प्रॉमिस करते तुला, इथून पुढं
जेव्हा केव्हा वेळ पाहीन तेव्हा स्माईल नक्की, प्रियल हसतच म्हणाली. आपण जिवंत आहोत ही भावना माणसाला खूप धैर्य देते. काही काही लोक असे चालतात, बोलतात, बसतात, राहतात की जणू काही ते स्वतःच्या अंत्ययात्रेमध्ये देण्यात येणाऱ्या पोतचा सराव करतायत. अत्यंत गंभीर. मला अशा माणसांना गदागदा हलवून सांगावं वाटतं की बाबा रे, कशाला सराव करतोयस? नैसर्गिकपणे एक दिवस ते येणारच आहे. मृत्यूला सरावाची अजिबात गरज नसते. ते 100% घडणारच आहे. एक दिवस निसर्गाचा मिस्ड कॉल येतो आणि आपण मिस होतो. रवी, पण मृत्यूची भावना डोक्यात ठेवून जगण्यात काय मजा आहे? प्रियलनं विचारलं. हे बघ, कोणत्या ना कोणत्या मार्गानं मृत्यूची भावना आली तर नक्कीच त्रास होतो. त्याची भीती वाटते, जसं की आजारपण, अपघात वगैरे. पण आपण जर प्रत्येक क्षणाला या भावनेच्या सोबत राहिलो तर थोड्या कालावधीतच आपण पूर्णपणे जिवंत होऊन जातो. आपल्याला समजतं की हे आयुष्य कायमचं नाही. मला ठराविक कालावधी मिळालाय. याला जेवढं आनंदी बनवता येईल तेवढं बनवता येतं. आपण 100% जिवंत होतो, आनंदी होतो आणि याचं मूळ आहे मी अजूनही जिवंत आहे या भावनेत. ही भावना, हे सिग्नल आपण मनगटावरच्या एका घड्याळामुळे मिळवू शकतो. बरं, शुअरली टाइम काय झालाय? या वाक्यावर दोघंही खळखळून हसले, आदित्य सहित. थोडा वेळ शांततेत गेला. त्या शांततेला तोडत प्रियल म्हणाली, तू जाम भारी माणूस आहेस रवी. प्रियलच्या या वाक्यावर रवी खुश झाला. त्यानं सहज विचारलं, कसं काय? नाही रे, आजकाल या अंदाजात कोणी बोलत नाही. मी नाही समजलो. म्हणजे तुझा अंदाज. सध्या तंत्रज्ञान किती वेगानं डोक्यावर बसतंय. प्रत्येक जण ऑनलाईन आहे. कुणाला भेटायला बोलायला वेळ नाही. प्रत्येक जण आपल्यातच गुंग आहे. प्रत्येकाला काहीतरी करायचंय, पैसा, नाव मिळवायचंय. मिळवण्याच्या नादात सगळेच काहीतरी अतिशय महत्वाचं हरवत चाललोय. हे जे काहीतरी आहे ना, ते अजून तू हरवलं नाहीस. तुझ्यात ते जिवंत आहे. ते जे तू जपून ठेवलंयस ते तुझ्या बोलण्यातून सतत जाणवत राहतं. म्हणून म्हटलं, आजकाल या अंदाजात कोणी बोलत नाही. तिच्या या कॉमेंटवर रवी खुश झाला. प्रियल पुढे सांगू लागली, ज्यावेळेस तू त्या ढाब्याच्या मालकाला बिल दिलंस आणि त्याला महाराज चिकन सुपर होतं असं म्हणालास ना, तेव्हाचा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. तू काही बोलला नसतास तरी काही फरक पडला नसता आणि तसं कोणी बोलतही नाही. तुझं हे छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वतःला दाखवून देणं, एक्सप्रेस करणं मला खूप चांगलं वाटलं. म्हणून म्हटलं, आजकाल अशा अंदाजात कोणी बोलत नाही. प्रियलनं केलेलं कौतुक रवीला आवडलं. कौतुक कुणाला आवडत नाही? प्रत्येक जण सदैव जे काही करत असतो ते कोणीतरी आपल्याकडे पाहावं म्हणून, आपल्याला चांगलं म्हणावं, शाबासकी मिळावी म्हणूनच करतो. सर्व अट्टाहास यासाठीच तर असतो. पण जो कोणी झालेल्या कौतुकानं हुरळून जातो तो मात्र मूर्ख असतो. धन्यवाद वास्तुशास्त्र विशारद. माझा अंदाज कसा आहे किंवा मी कसं बोलतो हे मला माहित नाही. पण एक गोष्ट मात्र खरी की मी जगण्याची संधी सोडत नाही. माझ्या समोर आलेला प्रत्येक क्षण मी जगतो. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाशीच मी असं बोलतो, वागतो की ही एकतर माझी पहिली किंवा शेवटची भेट आहे. ही गोष्ट खूप छोटीशी आहे, पण एकदा का याचा अर्थ समजला की सगळं काही सोपं होऊन जातं. प्रत्येक गोष्टीकडे अशा नजरेनं पाहिलं पाहिजे की एकतर आपण ती प्रथमच पाहतोय किंवा शेवटचं पाहतोय. मग अंदाज बरोबर बदलतो. आनंदाला काहीच तोटा राहत नाही. आनंद आपल्या आयुष्यात येईल म्हणून नुसती त्याची वाट पाहत राहिलं तर वाटच पाहत राहावी लागते. मी आनंदी आहे असा स्वतःलाच विश्वास दिला तरच आनंदी होता येतं. एक महत्वाची गोष्ट सांगतो म्हणजे तुला अंदाज येईल. आज प्रत्येक जण जी धडपड करतोय, प्रयत्न करतोय ते कोणती ना कोणती गरज भागवण्यासाठी. गरज ही प्रत्येक गोष्टीला कारणीभूत आहे. माणूस मरतो त्याच वेळी त्याच्या गरजा संपलेल्या असतात. आजच्या घडीला माणसाच्या ज्या महत्वाच्या गरजा आहेत त्यातील सर्वात मोठी गरज म्हणजे पैसा. कदाचित तुला हे थोडं वेगळं वाटेल, पण हे सत्य आहे. माणूस कितीही तत्वज्ञानी असेल, कल्पनेच्या जगात वावरत असेल आणि त्याच्याकडे पैसा नसेल तर त्याला कोणीही विचारत नाही.
जो खाऊन पिऊन सुखी असतो त्यालाच वाटतं की प्रेम, अध्यात्म, मनःशांती, तत्वज्ञान या गोष्टी महत्वाच्या असतात. पैसा ही दुय्यम गोष्ट आहे. तो कामापुरताच आवश्यक आहे. पण जो खरोखरच एकेका रुपयासाठी झगडलेला आहे किंवा झगडतोय, फक्त त्यालाच 1 रुपया बैलगाडीच्या चाका एवढा मोठा दिसतो. तुला जो माझा अंदाज वाटतो ना, तो यातूनच आलेला आहे. माझी पैसा ही गरज भागलेली आहे. माझे आजोबा, वडील यांनी भरपूर कमावून ठेवलेलं आहे. ठरवलं तर आयुष्यभर मी बसून खाऊ शकतो. मी तुझ्या बोलण्याचा अपमान करत नाही की तू जे बोललीस काहीतरी हरवत चाललंय ते अजूनही माझ्यामध्ये टिकू नये. मी जसं बोलतो, ज्या अंदाजात बोलतो तसं कोणी बोलत नाही आजकाल. पण कित्येक जण असे आहेत, त्यांच्याकडे हा अंदाज, हे जगणं हरवू न देणं, हे आयुष्याचं तत्वज्ञान सार आहे. पण गरजा भागवण्यासाठी लागणारा पैसाच नाहीये. तो अंदाज प्रत्येकामध्ये असतो. पण गरजा भागवण्यासाठी, घर कुटुंब चालवण्यासाठी आपलं तत्वज्ञान बाजूला ठेवून धावपळ करत असतो, रोज झगडत असतो. कोणाला वाटत नाही जीवनाचा आनंद घ्यावा? कोणाला नाही आवडत जगायला? प्रत्येकालाच वाटतं कुठेतरी निवांत फिरायला जावं, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा, एखादं संगीत शिकावं, नेहमीचा रस्ता सोडून नवी वाट शोधावी, भटकावं पाय दुखेपर्यंत, नवीन जग पाहावं, नवीन मित्र शोधावेत. प्रत्येकालाच वाटतं नवीन पुस्तकं वाचावीत, गळा फाडून गाणं म्हणावं, पोट दुखेपर्यंत हसावं. प्रत्येकालाच वाटत असतं आयुष्य हे आयुष्यासारखंच जगावं. पण गरजाच भागत नाहीत. मग त्या गरजा आपल्यावर लादलेल्या असोत, स्वतःहून निर्माण केलेल्या असोत, किंवा अपघातानं वा अचानकपणे आपल्या समोर निर्माण झालेल्या असोत. या गरजा भागवण्यासाठी आपण आपलेपण विसरून जातो. समजा लिहिण्याची आवड असणारा एखादा सुशिक्षित तरुण जर नोकरी मिळवण्यासाठी रोज वणवण फिरत असेल, घराच्या एखाद्या कामासाठी किंवा कुटुंबातील कोणाच्या तरी आजारासाठी पैसा नाही म्हणून हतबल असेल, आणि त्याच्या खात्यावर जर कोणी 10 लाख रुपये टाकले, तर तो दुसऱ्याच दिवशी पुस्तक लिहायला बसेल आणि त्याच्या भाषेतील अतिशय उत्कृष्ट साहित्यकृती निर्माण करेल. रवी कुमारच्या बोलण्यातला एक एक शब्द प्रियल मनात साठवून घेत होती. आजचा दिवस ती कधीही विसरणार नव्हती. रवीनं बोलायचं थांबूच नये असं तिला वाटत होतं. अर्थात रवीही बोलतच होता. आपलं रोजचं जगणं, घर, कुटुंब, परिसर म्हणजे एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सारखं आहे. इथला प्रत्येक जण आजारी आहे. पर्यायानं प्रत्येक जणच व्हेंटिलेटरवर आहे. धडपडतोय एक एक श्वास घेण्यासाठी. व्हेंटिलेटरमधून निघणारा ऑक्सिजन आपलं आयुष्य एकेका श्वासानं वाढवतो. हा ऑक्सिजन 3 प्रकारचा असतो: वेळ, पैसा, माणूस. या 3 गोष्टींवरूनच जगण्याच्या दवाखान्यातील कोणतीही अडचण सुटते. ज्याचं व्हेंटिलेटर कधीच निघत नाही, तो श्वासांसाठी धडपड करत करत एक दिवस हॉस्पिटल सोडून जातो. आणि ज्याचं व्हेंटिलेटर निघतं, तो माझ्यासारखा निसर्गातील शुद्ध ऑक्सिजन घेण्यासाठी बाहेर पडतो. लोकांना मग तो लेखक, संगीतकार, तत्वज्ञानी वगैरे वाटतो. आज जर माझ्याकडे आर्थिक स्थैर्य नसतं, तर मीही कळपाचा भाग बनून धावत राहिलो असतो. आज मी जे गोडगोड बोलतोय ते तुला खूप चांगलं वाटतही असेल, पण मी जर कळपाचा भाग असतो तर तुला हे सगळं बिनकामाचं वाटलं असतं. रवी बोलायचा थांबला. मनात जराही गर्व नसलेल्या रवीला जमिनीवर असलेलं पाहून प्रियल मनातून सुखावली. यावेळी ती केवळ हसली. गूढ हास्य, मुलीच्या चेहऱ्यावरचं एक गूढ स्मित, ज्याचा अर्थ फक्त तिलाच कळतो. एखादा प्रश्न त्याला विचारावा असं तिला आता वाटलं नाही. रात्रीचे 9 वाजून गेले होते. पुणे मुंबई एक्सप्रेस मार्गावर रवी भरधाव वेगानं गाडी चालवत होता. काच उघडी असल्यामुळे बाहेरचा गारवा आत येत होता. रेडिओवर मन्ना डेंच्या आवाजातलं आनंद चित्रपटातलं गाणं लागलं होतं. जिंदगी कैसी है पहेली, कभी ये हसाए कभी ये रुलाए. रवी गाण्यासोबत गुणगुणत होता. प्रियलला मात्र मोठमोठ्या जांभया येत होत्या. तुला थकवा आला असेल प्रियल, आराम कर थोडा वेळ, रवी प्रियलला म्हणाला. थकवा तर आला आहेच,
पण तुला सोबत नको का कुणी? झोपी जायचास? आदित्य आहे ना सोबत, त्याच्याशी गप्पा मारतो मी. आदित्य, एकदा बघ त्याच्याकडे. रवीनं आरशात पाहिलं. आदित्य मागच्या सीटवर झोपी गेला होता. रवी एकदा हसला आणि म्हणाला, तू झोप, मला सवय आहे लॉंग ड्राईव्हची. ठीक आहे म्हणत प्रियलनं सीट थोडं मागे घेतलं आणि डोळे मिटून शांतपणे ती गाणं ऐकू लागली. दिवसभराच्या प्रवासानं कधी झोप लागली तिला कळलंही नाही. रविकुमार एकटाच गाणं ऐकत गाडी चालवत होता. रस्ता थोडाफार मोकळा होता, त्यामुळे सुसाट वेगानं तो मुंबईकडे निघाला. त्याच वेगानं एक वाक्य पुन्हा पुन्हा त्याच्या मनात येत होतं. सिलेक्ट द किंग इन द सिटी ऑफ स्पिरिट. कोणता राजा निवडायला सांगितलं असेल? अध्यात्माच्या शहरातील राजा. काय सुचवायचं असेल न्यायाधीशांना? की त्या मूर्तीवरच एखादा राजा असेल? विष्णू तर नसेल ना? राजा म्हणजे एखादा माणूस तर नसेल? राजाच्या ठिकाणी राजकुमारही असू शकतो, किंवा मग राणीही. डॉक्टर सोनवणेला हेच तर माहीत नसेल ना कदाचित. विचार करून तो थकला, पण उत्तर सापडत नव्हतं. पुन्हा एकदा त्यानं या वाक्याचा अर्थ शोधण्याचा विचार मनातून वेगळा केला आणि गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित केलं. गाण्यामागून गाणं बदलत होतं. 2 गाण्यांच्या मध्ये आरजे निवेदन करत होती. अतिशय सौम्य आवाजात आणि एका दमात ती बोलत होती, काही सांगत होती. मुंबईतल्या एका रेल्वे ब्रिजवर चेंगराचेंगरी झाली होती. भर पावसात काहीतरी अफवा पसरली आणि गर्दीत भयंकर गदारोळ उठला आणि चेंगराचेंगरी झाली होती. बरेचसे लोक विनाकारण बळी पडले होते. कित्येक जण जखमी झाले होते. एवढ्या कठीण प्रसंगी मुंबईकर कसा धैर्यानं उभा होता, प्रशासनाच्या आधी मुंबईकरांनी कशी मदत केली हे ती सांगत होती. मुंबईकरनं नेहमीच कसा पॉझिटिव्ह असतो. बॉम्बस्फोट असो, अतिवृष्टी असो, इमारती कोसळो वा चेंगराचेंगरी होवो, मुंबईकर कधीच संपत नाही. तो त्याला धैर्यानं सामोरा जातो. मुंबईकरांच्या या स्पिरिटला सलाम असं म्हणून आरजेनं ये है मुंबई मेरी जान हे गाणं लावून दिलं. FM निवेदिकेचं शेवटचं वाक्य ऐकून रवीनं नकळत स्मितहास्य केलं. एवढं सोपं होतं ते. स्पिरिच्युअल सिटी. कधी कधी आपण उगाच जास्त विचार करतो आणि भरकटतो, सोपं असलेलं अवघड करून ठेवतो. स्पिरिच्युअल सिटी, सिटी ऑफ स्पिरिट, एक आध्यात्मिक शहर मुंबई. यापेक्षा मोठं आध्यात्मिक शहर दुसरं कोणतं असू शकतं? इथला ईश्वर आहे पैसा, इथला धर्म आहे काम, आणि प्रत्येक मुंबईकर म्हणजे भक्त. ईश्वराला मिळवण्यासाठी, त्याला अनुभवण्यासाठी धर्माचं काटेकोर पालन करणारा भक्त. त्या देवाला मिळवण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. उपासनेची जागा वेगळी आहे, उपासनेची वेळ वेगळी आहे, पण ईश्वर मात्र एकच आहे. कोणी 24 तास एसी मध्ये बसून, तर कोणी फुटपाथवर समाधीस्थ आहे. इथला पुरुष असो वा स्त्री, लहान पोरगा असो की जख्ख म्हातारा, धर्माचं पालन सदैव करतो. इथं दुसऱ्याच्या उपासनेच्या पद्धतीचा कोणी द्वेष करत नाही, कारण प्रत्येकालाच माहीत असते उपासना. मार्ग कोणताही असो, ईश्वर एकच आहे. अद्वैत ही संकल्पना असणारं आणखी कोणतं शहर असू शकतं? सिद्धिविनायकाच्या मंदिरातला पुजारी असो वा कामाठीपुऱ्यात देह व्यापार करणारी ललना, प्रत्येकजण तेवढ्याच मनोभावे त्या ईश्वराला पूजतात. कुणी अखंड दारूच्या नशेत बुडालेला असेल वा ड्रग्सच्या धुंदीत हवेत उडत असो, कुणी चित्रपटात तोंडाला रंग फासून अभिनय करत असो, किंवा कोणी आयुष्याच्या खऱ्या सिनेमात दुसऱ्याला बिनधास्त मारून टाकत असो, किंवा अर्ध आयुष्य लोकल प्रवासात घालवलेलं असो, सगळे या ईश्वराच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. अध्यात्माच्या या शहरात कितीही संकट येवोत, मुंबईकर आपला धर्म सोडत नाही. सारं जग याला मुंबईचं स्पिरिट म्हणतं, पण मुंबईकरालाच माहिती आहे सत्य परिस्थिती काय आहे. वरून जरी दाखवत नसला तरी प्रत्येक वेळी त्याचा आत्मविश्वास ढळतो. तो पुरेपूर जाणून आहे की कितीही मोठा बॉम्ब हल्ला होवो, आतंकवादी हल्ला होवो, पूर येवो, इमारती कोसळोत वा गर्दीत चिरडून मरो, काहीही होवो,
पण चाललंच पाहिजे. धर्माचं पालन करण्यासाठी, काम करण्यासाठी गेलेला परत येईपर्यंत त्याची शाश्वती नसते. तरीही आत्मविश्वास सोडला तर पैसा नावाचा ईश्वर कसा भेटणार? खाणार काय? म्हणून तर तो प्रत्येक वेळी स्वतःची समजूत घालतो आणि इतरांनाही सांगतो की मुंबईचं स्पिरिट कधीच मरत नाही, मरणारही नाही. हेच तर अध्यात्म आणि हेच आहे या अध्यात्माचं शहर, स्पिरिच्युअल सिटी मुंबई. गाडी खंडाळ्याच्या घाटातून जात होती. वळणावळणाचा रस्ता पडलेल्या पावसामुळे निसरडा झाला होता. पाऊस थांबला असला तरी उंच कड्यांवरून कुठे कुठे पाणी रस्त्यावर येतच होतं. रस्त्याच्या एका बाजूला शिंगरोबाचं मंदिर लागलं तसं रवीनं एका हातानंच त्याला नमस्कार केला. ज्या माणसानं इंग्रजांना खंडाळ्याचा घाट शोधून दिला त्याची आठवण म्हणून त्या शिंगरोबा धनगराचं ते मंदिर बांधलं होतं. गडद अंधारात शिंगरोबा आल्या गेल्या वाहनांकडे कुतूहलानं पाहत होता. खंडाळ्याचा घाट ओलांडला. मैलाचा दगड मुंबई 54 किलोमीटर अंतर दाखवत होता. रविकुमारनं सहजच खिशातून मोबाईल बाहेर काढला. दुपारपासून त्यानं एकही मेसेज पाहिलेला नव्हता. वाढदिवसाला आलेला एकही मेसेज त्यानं उघडलेला नव्हता. एकालाही उत्तर दिलं नव्हतं, देणारही नव्हता. गाडी चालवतच त्यानं वरवर सगळे मेसेजेस पाहिले. अपेक्षित व्यक्तीचा शुभेच्छा संदेश वाचून त्याला समाधान वाटलं. त्यानं थँक्यू इंडिया एवढंच उत्तर देऊन मोबाईल परत खिशात ठेवून दिला. मोबाईल खिशात ठेवत असताना त्याच्या बोटाला काहीतरी लागलं. त्यानं चाचपून पाहिलं आणि अलगदपणे 2 बोटांनी थोडीशी चुरगळलेली सिगारेट बाहेर काढली. ओठाला लावून ती शेलगावणार तेवढ्यात त्याला समोरच्या आरशात प्रियलचा अर्धवट चेहरा दिसला. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. त्यानं सिगारेट परत शर्टच्या खिशात ठेवून दिली. एका क्षणासाठी त्यानं आदित्यकडे वळून पाहिलं. तो ढाराढूर झोपला होता. त्याच्या घोरण्याचा विचित्र आवाज येत होता. रवीनं डाव्या हातानं समोरचा आरसा ऍडजस्ट केला. त्यात प्रियलचा चेहरा आता पूर्णपणे दिसू लागला. रवीनं कारमधली लाईट सुरू केली. त्या मंद आणि थोड्याशा पिवळसर प्रकाशात प्रियलचा चेहरा उजळून निघाला. तिचा जरासा सावळा चेहरा पाहत गाडी चालवत जागं राहण्यासाठी त्याला एक सुंदर कारण मिळालं होतं. डॉक्टरला उगीचच आपण व्हेंटिलेटरवर असल्याचा भास झाला. आजच्यासारखा वाढदिवस कधी साजरा होईल असा त्यानं स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता, पण यातूनच वाढदिवसाची ही भेट मिळेल हाही विचार केला नव्हता. गाडीची काच अर्धी उघडी असल्यामुळे हवेचा झोत आत येत होता. आलेल्या हवेसरशी तिचे मोकळे केस हवेसोबत बासरीच्या सप्तसुरांसारखे उडत होते. नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या सरींमुळे हवेत गारठा होता. त्या थंड हवेसोबत गाढ झोपलेल्या प्रियलच्या मौशार हातावर काटा उभा राहत होता. रवीनं कारची काच लावून घेतली तसे हवेबरोबर दंगा करणारे तिचे काळेभोर केस आपापल्या जागेवर जाऊन बसले. तो गाडी चालवत आरशात तिला अधूनमधून न्याहाळत होता. ती खूप सुंदर दिसत होती. अगदी काल पाहिलेल्या हजारो लेण्यांपैकी एक. लाख मोलाचे मोती 2 शिंपल्यांनी आपल्या आत दडवून ठेवावेत तसे तिचे निमुळते होत गेलेले 2 डोळे कोण्या अज्ञात शिल्पकारानं आयुष्यभर मेहनत घेऊन घडवलेल्या कलाकृतीसारखे वाटत होते. तिची भेट होऊन पुरते 24 तासही उलटले नव्हते. दिवसभरात त्यानं तिला जसं पाहिलं होतं त्यापेक्षा ती यावेळी झोपलेली खूप सुंदर वाटत होती. शांतपणे डोळे मिटून झोपलेली स्त्री खरंच खूप सुंदर दिसते. खरं तर स्त्रियांचा मेंदू म्हणजे भावनांचा प्रचंड गुंता. पुरुषांच्या मेंदूचं तसं नसतं. दिसायला दोन्ही मेंदू सारखेच असतात, पण भावनिकतेत खूप फरक असतो. पुरुषांच्या मेंदूमध्ये बॉक्स असतात. खोकच दुसरं. नोकरीचा बॉक्स वेगळा, पगाराचा बॉक्स वेगळा, बायकोचा वेगळा, घराचा, गाडीचा, मित्रांचा, दारूचा, प्रत्येकाचा वेगळा बॉक्स असतो. त्याला जो बॉक्स पाहिजे असतो तो पद्धतशीरपणे इतरांना धक्का लागू न देता तो बाहेर काढतो, त्याचा वापर करतो आणि परत त्या जागी ठेवून देतो. यावेळी तो बाकीच्या खोक्यांचा विचार करत नाही. प्रत्येक पुरुषाच्या मेंदूत आणखी एक वेगळा बॉक्स असतो, रिकामा बॉक्स. यात काहीच नसतं.
जेव्हा केव्हा गोष्टी हाताबाहेर जातात तेव्हा तो हा बॉक्स काढतो. अशा वेळेस तो एक एक तास समोरच्या भिंतीकडे किंवा वर छताकडे टक लावून पाहू शकतो, कसलाही विचार न करता. रिकामा बॉक्स हा त्याच्यासाठी सर्वात सुंदर काळ असतो. पाण्यात गळ टाकून गळाला मासा लागेल म्हणून अर्धा अर्धा तास बसून राहणारा पुरुष हे रिकामा बॉक्सचं अप्रतिम उदाहरण. स्त्रियांचं तसं नसतं. स्त्रियांमध्ये बॉक्स नसतातच मुळी. त्यांच्या मेंदूमध्ये वायर्स असतात. प्रत्येक वायर एक दुसरीशी जोडलेली असते. पगाराची वायर मित्रांशी, मित्रांची गाडीशी, गाडीची मुलांशी, मुलांची घराशी, घराची दारूशी, अशी प्रत्येक वायर एकमेकांशी जोडलेली असते. वायरिंगचा नुसता गुंता. शॉर्ट सर्किट होण्याचे प्रचंड चान्सेस असतात. बघता बघता फ्यूज उडतात. स्त्रीची कोणती वायर कुठे जोडलेली आहे हे पुरुषाला कधीच कळत नाही. नुसता गुंता, भावनिक गुंता. जोपर्यंत स्त्री जागी असते तोपर्यंत हा गुंता जटिल होत जातो. पण डोळे झाकून शांतपणे ती झोपी गेली की निसर्गानं निर्माण केलेली फक्त स्त्री होऊन जाते. रवीला सध्या प्रियल तशीच वाटत होती. पोलीस स्टेशनमध्ये चिडून असलेली प्रियल, न्यायाधीशांच्या मृत्यूचं गूढ उकलताच आश्चर्यानं पाहणारी प्रियल, ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर रागावलेली प्रियल, आदित्याचे चाळे पाहून खळखळून हसणारी प्रियल, दीक्षितांचा मृतदेह पाहून घाबरून रडवेली झालेली प्रियल. किती भावना एकाच दिवसात. रवीला समजत नव्हतं त्याच्या मनात काय सुरू आहे. नेमका कोणता बॉक्स काम करतोय हेच कळत नव्हतं. शाळेत 10वीला असताना त्याला असंच वाटत होतं. अशीच कालवाकालव झाली होती. MBBS प्रथम वर्षात डिसेक्शन टेबलवर अशीच भावना दुसऱ्यांदा आली होती. आणि आज पुन्हा भावनांचा तोच खेळ. हे प्रेम आहे की आकर्षण आहे नुसतंच? प्रत्येक जण या खेळातून जातोच. ही सौंदर्याची जाणीव की केवळ वासना? स्त्री कुठलीही असो ती सुंदर असतेच आणि पुरुषाला प्रत्येक स्त्री आवडतेच. कुणी कितीही स्वतःला सज्जन समजत असला, मी नाही त्यातला असा आव आणत असला तरी त्याला प्रत्येक स्त्री आवडतेच. कारण स्त्री ही सुंदर असते. स्त्रीमध्ये सौंदर्य असतं. पण वासना? वासना ही पाहणाऱ्याच्या नजरेत असते. तशी प्रियल एवढी सुंदरही नव्हती. सावळ्या वर्णाची होती. पण रवीला मात्र ती अजोड दिसत होती. रवीची तिच्याकडे पाहण्याची नजर सुंदर होती. इतका वेळ त्याच्या लक्षात न आलेली ती गोष्ट त्याला दिसली. केसांची एक बट तिच्या उजव्या गालावर रेंगाळत होती. गालाच्या थोडंसं बाजूला, नाकाच्या थोडं खाली, ओठाच्या काठावर असलेल्या तिळाला स्पर्श करत होती. त्याला त्या केसांच्या झोपक्याचा राग येऊ लागला. केसांखाली झाकलेला तीळ पाहून त्याचा जीव तिळतिळ तुटू लागला. मी इथे असताना ती केसांची बट तिच्या गुलाबी गालांशी लगट करतेय हेच त्याला सहन होईना. तो तीळ म्हणजे तिच्या सौंदर्याचा सागर, तिच्या ओठांचा शृंगार, आणि त्याला ही बट स्पर्श करते. एका क्षणासाठी त्याला वाटलं आपणच बोटांनी ती बट मागे सारावी. त्यानं डावा हात उचललाही होता, पण आपली कल्पना त्यानं मनातच ठेवली. त्याला ती बट अजिबात आवडली नव्हती. तो मनातच चरफडत होता. तेवढ्यात प्रियलनं गाढ झोपेतच नकळत आपल्या नाजूक बोटांनी ती गालावरची बट कानाआड केली. रवीच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटलं. योगायोग असतो. प्रियलनं डोळे उघडले. रवी आता तिच्याकडे पाहत नव्हता, पण त्यानं आरसा आपल्यावरच रोखलेला आहे हे तिच्या लक्षात आलं. आली का मुंबई? प्रियलनं विचारलं. त्यानं दचकून तिच्याकडे पाहिलं. मस्त झोप झाल्यामुळे तिचा चेहरा आता अधिकच खुलून दिसत होता. हो, पोहोचतोयच आपण, रवी म्हणाला. आरशात पाहत प्रियलनं चेहरा, केस ठीकठाक केले. आधी उठ रे, आपण पोहोचलोय मुंबईत. प्रियलनं आदित्यला उठवलं. पनवेल पार करून गाडी मुंबईच्या पोटात शिरत होती. रस्त्यावर वाहतूक होती, पण विरळ होती. सतत धावणारी मुंबई आता निद्राधीन झाली होती. एखाद दुसरी लोकल जशी जवळच असलेल्या रुळांवरून जात होती, तशी मुंबईच्या हृदयाची धडधड सुरूच होती. डोळ्यात स्वप्न घेऊन मुंबई समुद्रकिनारी जराशी आडवी झाली होती. अशाच एका रस्त्यावरून गाडी धावत होती. त्यांना जिथं जायचं होतं तो पत्ता होता
डॉक्टर सोनवणे, जुली रेसिडेन्सी, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी. दिवसभराच्या पूर्ण प्रवासात गाणी ऐकून रवीला कंटाळा आला होता. त्यानं FM बंद केला. रस्त्याच्या बाजूला एका मोठ्या होर्डिंगवर एका हॉलिवूडमधील अभिनेत्याचा फोटो होता. हॉलिवूडच्या रहस्यमय चित्रपटात गुप्तहेर म्हणून त्यानं नाव कमावलं होतं. फोटोत त्यानं अंगात शेरवानी घातली होती. पायात चक्क कोल्हापुरी चपला होत्या. कपाळावर उंच टिका लावून तो कपड्यांच्या एका कंपनीची जाहिरात करत होता. नेमकं आदित्यनं ते पाहिलं. काय दिवस आलेत पहा डॉक्टर. जे लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते ते आता आपल्या जाहिराती करतायत. आदित्य मोठ्या कौतुकानं आपल्या आवडत्या अभिनेत्याचा फोटो पाहत होता. आदित्यचं बोलणं ऐकून दोघांनीही मान वळवून त्या पोस्टरकडे पाहिलं. पोस्टरवर त्या कपडे विक्रेता कंपनीच्या मुंबईतील ब्रँचेसची नावं आणि बाजूलाच लिहिलं होतं, चॉईस इज आर्स बट वेल इज युअर्स. काही जाहिरात वगैरे नाही. हा आता झालाय म्हातारा. आता तिकडे काम मिळत नाही म्हणून इकडे कोल्हापुरी घालून फिरतोय. रवीनं आदित्यला कोलून दिलं. आदित्य मात्र आपल्या आवडत्या हिरोला शेरवानीत पाहून खुश होता. गाडी भरधाव चिंचपोकळीच्या दिशेनं निघाली. 7 जून 2016 मुंबई. रात्रीचे 11:35. समुद्र किनाऱ्यावर वसलेली तांबूस रंगाची इमारत मोठ्या दिमाखात उभी होती. तिन्ही बाजूंनी वेढलेला समुद्र आणि एका बाजूला जमीन, यामध्ये ती भव्य इमारत होती. समुद्रावरून येणारा वारा बंगल्याच्या सज्जावर खेळता राहावा अशी व्यवस्था करण्यात आलेली होती. ऐसपैस पसरलेल्या सज्जामध्ये रामचंद्रन येरझारा मारत होते. उंची तंबाखू भरलेला पाईप ओढता ओढता अस्वस्थ झाले होते. काचेच्या टिपॉयवर ठेवलेली मद्याची बाटली अर्धी संपली होती. दोन्ही हात मागे बांधून फिरता फिरता ते एकदम थांबत आणि समुद्रावर पसरलेल्या गडद अंधारावर नजर टाकत पुन्हा फेऱ्या सुरू करत. आज झोप येण्याचा काही प्रश्नच नव्हता. समुद्रावरून येणारी दमट हवा अंगाला झोंबून मुंबईत शिरत होती. समुद्राच्या लाटा इमारतीच्या पायथ्याला असलेल्या खडकावर धडकून नजरेसमोरच फुटत होत्या. त्या फुटलेल्या लाटांचं स्वतःचं असं संगीत होतं, पण रामचंद्रन आज त्या लाटांच्या संगीताच्या प्रेमात पडणार नव्हते. आज त्यांचं मन कशातच लागत नव्हतं. त्यांच्याही मनात अशाच लाटा उसळत होत्या. फरक इतकाच की मनात उसळलेल्या लाटांचा आवाज भेसूर होता. टिपॉयवर ठेवलेला मोबाईल खणाणला आणि त्यांच्या मनातल्या विचारांची साखळी तुटली. ते फोनची वाटच पाहत होते. त्यांनी फोन उचलला. हॅलो, बोल अजित. नमस्कार सर, जय भवानी. जय भवानी. बोल, काय खबर आहे? सर, आपला अंदाज चुकीचा ठरला. ते पुण्याला न जात मुंबईकडे निघालेत. IB ऑफिसर माने, तुझ्यासारख्या महान ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या आणि पवित्र मनाच्या व्यक्तीला चुका करता येत नाहीत. महाराजांचं कार्य करतोयस तू, रामचंद्रन म्हणाले. सॉरी सर, आणि झालेल्या चुकीला माफी मागण्याचाही अधिकार राहत नाही शिष्या. सर, पुन्हा अशी चूक नाही होणार, अजित म्हणाला. ठीक आहे, जास्त काही फरक पडलेला नाही. आपले पाहुणे कुठपर्यंत आलेत? सर, नक्की ठिकाण सांगणं कठीण आहे. पुण्यापर्यंत त्यांचं लोकेशन मिळत होतं, पण पुण्यानंतर वेगवेगळ्या वेळात लोकेशन मिळणं बंद झालं. एकतर त्यांची मोबाईलची बॅटरी संपलेली असेल किंवा त्यांनी मुद्दाम बंद केली असेल, माने म्हणाला. ठीक आहे, येऊ दे त्यांना मुंबईत. मुंबईतच येतील ना, समोर सागरात थोडेच जाणार आहेत. आणि गेले तरी समुद्रावर आपलंच राज्य आहे. हो सर, कुठे जाणार जाऊन जाऊन, अजित म्हणाला. त्यांचं स्वागत करायचंय आणि तुझ्याशिवाय ते अपूर्ण आहे अजित. ठीक आहे सर, मी पहिल्याच विमानानं मुंबईत पोहोचतो. ओके. आणि त्या गद्दार दीक्षिताच्या केसचं काय झालं? सुसाईड केस आहे सर. पोस्टमॉर्टम मध्ये हेच येणार. नियोजन तुमचंय, चुकणार नाही. असं? पण त्या डॉक्टरनं तुझ्या नाकावर टिचून शोधून काढलं न्यायाधीशांचा खून झालाय ते. काय सांगता? शत्रू डोक्यानं विचार करणार आहे सर. हो, खून झालाय हे शोधलं
आणि त्यांना मारणारा तूचेस हेही ओळखलंय त्यानं. अरे देवा, म्हणजे चोर सोडून संन्याशाला शिक्षा. तू आणि संन्यासी. रामचंद्रनच्या या वाक्यावर गुरु शिष्य खळखळून हसले. सर, पण त्या डॉक्टरला कसं काय समजलं? आणि सर्वात महत्वाचं, ही गोष्ट तुम्हाला कशी समजली? मानेनं विचारलं. ते समजलं असतं तर माझ्या ठिकाणी तूच असतास ना. चल जाऊ दे, तू निघ पहिल्या फ्लाईटनं. रामचंद्रनने फोन ठेवला. समोरचा अर्धा ग्लास ओठाआड केला आणि वाहत्या दमट हवेत दीर्घ श्वास घेतला, वारा प्यायल्यासारखा. गद्दारांची फौज येतेय. वेलकम टू मुंबई. ते जिना उतरू लागले.